नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला विज्ञानचा लेसन पहिला चालू करायचा आहे. म्हणजे सायन्स आपण आज चालू करणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस अँड एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे त्याचा अर्थ आहे नैसर्गिक संसाधने. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने. मग त्यामध्ये 3 संसाधनं आपल्याला पाहिजे आहेत. एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हवा, पाणी आणि जमीन, असे 3 रिसोर्सेस आपल्याला यामध्ये पाहिजे आहेत. मग हे 3 रिसोर्सेस पाहण्याच्या अगोदर तुम्हाला उजळणी म्हणून ऑब्झर्वेशनमध्ये, ऑब्झर्व म्हटलेलं आहे बघा, निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. एक आकृती दिलेली आहे, पाहताय तुम्ही उजवीकडच्या बाजूला एक आकृती आहे. 1.1 स्पेअर ऑफ द अर्थ आहे की नाही? तर स्पेअर्स ऑफ द अर्थ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? पृथ्वीची वेगवेगळे आवरणे. बघा इकडे 3च आवरणं दिलेले आहेत. एक दिलेला आहे लिथोस्फेअर, हायड्रोस्फेअर आणि ॲटमॉस्फिअर, असे 3 दिलेले आहेत. त्यांना जलावरण, शिलावरण आणि वातावरण असं म्हणतात. हा जो लिथोस्फिअर आहे, खालच्या कडेला दिसतोय, बघताय तुम्ही, लिथोस्फिअर आहे, तो आहे शिलावरण. नंतर इकडे एक हायड्रोस्फिअर आहे बघा. हायड्रोस्फिअर म्हणजे त्याला जलावरण असं म्हणतात. आणि वरती, त्या आकृतीच्या वरती ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. म्हणजे पृथ्वीची जे आवरण आहेत ती 3 आवरणं आहेत, आहे की नाही? पृथ्वीची 3 आवरणं आहेत. तशी 4 आहेत. दुसरं एक आहे जीवावरण. म्हणजे या तिन्ही आवरणाचं मिळून एक जीवावरण तयार होतं. कारण या तिन्ही आवरणामध्ये सजीव म्हणजे जीव अस्तित्वात असतात. ओके. तर ऑब्झर्वमध्ये तुम्हाला पूर्वज्ञान असावं म्हणून काय दिलेलं आहे, काही प्रश्न विचारलेले आहेत. ती आकृती तुम्हाला काय करायचे, ती आकृती जी आहे ती आकृती निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न काय काय बघा. व्हॉट डू वी सी द बर्ड्स, सॉरी व्हॉट नाही, वेअर डीड वी सी द बर्ड्स. म्हणजे तुम्ही बर्ड्स कुठे 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 पाहताय त्या आकृतीमध्ये, बघितलं का तुम्ही? हां, तर बर्ड्स कुठे आहेत रे सांगा बघू. दिसतात? निरीक्षण केलं का तुम्ही अगोदर? नीट निरीक्षण करा. आणि निरीक्षण केल्यानंतर त्या आकृतीमध्ये बर्ड्स कुठे आहेत बघा. बर्ड्स सांगा, पटपट सांगा बघू. हां, बर्ड्स कुठे आहेत तुम्हाला सांगता येईल का? तर बर्ड्स हे वातावरणामध्ये, म्हणजे कोणतं स्पेअर म्हणायचं सांगा बघू. ॲटमॉस्फिअर म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? ॲटमॉस्फिअर. लक्षात राहील का? बर्ड्स आर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर, असं त्याचं उत्तर आहे. ते नीट लक्षात घ्यायचं. ओके. किंवा द अर्थ इज सराउंडेड बाय ॲटमॉस्फिअर इन विच बर्ड्स आर प्रेझेंट, असं म्हटलं तरी चालेल. कोणत्याही प्रकारे बर्ड्स कुठे आहेत फक्त सांगायचं आहे. समजलं? तर अशा पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. नंतर आहे दुसरा प्रश्न. काय प्रश्न आहे रे दुसरा? बघा. वेअर इज द काऊ ग्रेझिंग. म्हणजे ती जी काऊ दिलेली आहे, ग्रेझिंग म्हणजे हे चरणे, ती काऊ म्हणजे गाई कुठे चरत आहे असा प्रश्न विचारला आहे. बघितलं तुम्ही? काय उत्तर आहे त्याचं मला सांगाल का जरा? कोण सांगेल? ती गाई कुठे चरत आहे सांगता येईल का बाळांनो तुम्हाला? तर ती गाई जमिनीवरती कुरणामध्ये चरत आहे. कुरण म्हणजे कळतं का? कुरण म्हणजे सांगा बघू. कुरण म्हणजे गवताळ प्रदेश. कुठे असतो हा गवताळ प्रदेश? गवत कुठे उगवतं? जमिनीवरती. म्हणजे गाई जमिनीवरती गवतात चरत आहे असं म्हणायला काय हरकत नाही की नाही?
द कॅटल काय लिहिले बघा, काऊ कुठे म्हणजे ग्रेज करते, काऊज आर ग्रेजिंग ऑन द सरफेस ऑफ सॉईल ग्राउंड इन द ग्रासलँड, म्हणजे कुरणामध्ये ती चरत आहे असा त्याचा अर्थ आहे. पुढे तिसरा प्रश्न बघा, लोकेट द ट्रीज अँड द रोड, म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, या प्रश्नाचा अर्थ आहे रस्ता झाडे कोठे आहेत. बघा, लोकेट द ट्रीज अँड द रोड, ट्रीज अँड रोड्स आर ऑन द ग्राउंड, ते कुठे आहेत, जमिनीवर आहेत. दुसरं कुठे असणार आहे की नाही. नदी कोठून कोठे वाहते रे, सांगा बघू, नदी कुठून कुठे वाहते असा प्रश्न विचारल्यानंतर काय काय तुम्ही काय उत्तर देणार. नदी डोंगरातून निघून जमिनीवर वाहत असते की नाही, तिचा उगम कुठे असतो, डोंगर दऱ्यामध्ये असतो आणि ती जमिनीवर वाहत असते. नंतर चौथा प्रश्न आहे, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम, हाऊ डज इट फ्लो, म्हणजे नदी कोठून कोठे वाहत असते, नदी डोंगरातून निघून जमिनीवर वाहत असते. नंतर पाचवा प्रश्न बघा, वेअर इज द एरोप्लेन, म्हणजे विमान कोठे दिसत आहे, विमान कुठे उडत आहे सांगा बघू. वेअर इज द एरोप्लेन, एरोप्लेन इज इन द स्काय, म्हणजे विमान आकाशात उडत आहे. पुढे काय प्रश्न विचारलाय बघा, वेअर आर द फिश सीन, म्हणजे मासे कुठे दिसत आहेत. मग कुठे लिहिणार सांगा बघू, पाण्यात. द फिशेस आर सीन इन द वॉटर, समजलं. पुढे होडी बघा, होडीबद्दल एक प्रश्न विचारलेला आहे. होडी दिसली का तुम्हाला, इकडे होडी आहे बघा, पाण्यामध्ये तरंगताना तुम्हाला होडी दाखवलेली आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग, म्हणजे होडी कशावर तरंगत आहे. तर होडी ही पाण्यावर तरंगत आहे की नाही, नदीचं पाणी आहे आणि त्या नदीच्या पाण्यावर ही होडी तरंगताना आपणाला दिसते आहे की नाही. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पूर्वज्ञान म्हणून हे 5वीच्या पुस्तकात आहे बघा. 5वीला तुम्हाला पृथ्वीची 3-4 आवरणं झालेली आहेत, म्हणजे लिथोस्फिअर झालं आहे, हायड्रोस्फिअर झालं आहे आणि ॲटमॉस्फिअर, म्हणजे शिलावरण झालं आहे, जलावरण झालं आहे आणि वातावरणही झालं आहे. त्याचबरोबर अजून एक आवरण झालेलं आहे त्यावेळेला बघा, कोणतं आवरण होतं ते आवरण होतं जीवावरण. कोणतं आवरण होतं ते जीवावरण. जीवावरण म्हणजे काय रे, या तिन्ही आवरणामध्ये सजीवांचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं, म्हणून त्याला जीवावरण असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला, जीवावरण. आता आपण पुढे बघूया. हे झालं पूर्वज्ञान, म्हणजे तुम्हाला पूर्वज्ञान असलं पाहिजे. आकृतीवरून तुम्हाला ते पूर्वज्ञान सांगायचं होतं किंवा पूर्वज्ञानाची ही आकृती तुम्हाला दिलेली आहे आणि ती पूर्वज्ञानाची आकृती पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. आता खाली बघा काय म्हटलं आहे, नॅचरल रिसोर्सबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे पृथ्वीवर असणारी, या आवरणांमध्ये असणारी म्हणा नैसर्गिक संसाधने म्हणजे काय, कशाला म्हणायचं नैसर्गिक संसाधने. त्याच्या अगोदर राईट साईडला एक पिंक कलरमध्ये काय दिलेलं आहे, एक कॉलम दिला आहे बघा, एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स, दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. बघा, नैसर्गिक संसाधनं, नॅचरल रिसोर्स म्हणजे काय, व्हॉट इज द नॅचरल रिसोर्सेस असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे बघा, हे एअर वॉटर अँड लँड. सापडलं आहे का तुम्हाला, तो कॉलम दिलेला आहे बघा, एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये आहे वॉटर, एअर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स, दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला, पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. त्यांना नैसर्गिक संसाधने असं म्हणतात. ओके, पॉज करायचा, ती व्याख्या लिहून काढायची, पाठ करायची आणि मग पुढचा व्हिडिओ बघायचा. ओके, एअर वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ
and for fulfilling their basic needs they are called natural resources. समजलं, ही व्याख्या दिलेली आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी काय आवश्यक आहे? हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत, ते आवश्यक आहेत. त्यांना म्हणतात नैसर्गिक संसाधने. आता बघा, या नैसर्गिक संसाधनाबद्दल माहिती अगोदर आपण पाहूया. वी कॅन सी दॅट some things in the picture are in water, some on land, and some in the sky, that is in the air. Thus, all things of the earth are associated with air, water and land. म्हणजे काय माहीत आहे, यावरून असं आपल्या लक्षात आलं, ती आकृती आपण वर पाहिली ना, पृथ्वीची आवरणं जी पाहिली आपण, ही आकृती बघा 1.1 स्पेअर्स ऑफ अर्थ पाहिलं की नाही. यावरून आपल्या काय लक्षात येतं माहिती आहे, यावरून असं आपणाला दिसून येतं की काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे कुठे कुठे आहेत? हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित असतात. म्हणजे हवा, पाणी आणि जमीन हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. आणि ते कुणी तयार केले का रे? सर्वात महत्त्वाचे तर आहेतच, पण ते कसे आहेत रे? नॅचरल आहेत. नॅचरल म्हणजे निसर्गाचीच देण आहे असं म्हणा. निसर्गानंच ते आपणाला दिलेले आहेत, म्हणजे निसर्गानंच ते तयार केलेले आहेत. हवा कुणी तयार केली का रे? नाही. पाणी कुणी तयार केलं का? नाही. जमीन कुणी तयार केली का? नाही. म्हणजे शोध लावला आणि हवा तयार केली असं नाही झालं आहे की नाही. तर हवा, पाणी आणि जमीन हे अत्यंत महत्त्वाचे घटक जे सजीवाच्या जीवनासाठी, अस्तित्वासाठी आवश्यक आहेत, ते नैसर्गिक आहेत. जमीन, पाणी आणि हवा, समजलं, यांनाच म्हणतात लिथोस्फिअर, नंतर हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. ओके, कळतंय ना. लिथोस्फिअर म्हणजे जमीन, हायड्रोस्फिअर म्हणजे पाणी आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, त्याला हवा असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढे बघा, बघताय पुढे, लक्ष देत आहे का सर्वजण? ऑल थिंग्स ऑफ द अर्थ आर असोसिएटेड विथ वॉटर, एअर अँड लँड. Air, water and land are called the earth's atmosphere, hydrosphere and lithosphere. म्हणजे हे जे पाणी, हवा, पाणी आणि जमीन आहे त्यांनाच अनुक्रमे ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर असं म्हणतात. ओके, रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. आणि हे तिन्ही शब्द चांगले लक्षात ठेवायचे. अशा वेळेला व्हिडिओ पॉज करायचा, ते शब्द बघायचे, लिहून काढायचे, त्याचा अर्थ लिहून घ्यायचा आणि पाठ करून ठेवायचा. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण, लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. मोर ओव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज 3 स्पेअर्स ऑफ द अर्थ. समजलं, म्हणजे सर्वसाधारणपणे या तिन्ही आवरणामध्ये सजीवांचं अस्तित्व, सजीवांचा वावर आपणाला दिसून येतो. म्हणजे हवेमध्ये सजीव असतात, पाण्यामध्ये सजीव असतात, जमिनीवरती सजीव असतात. समजलं, म्हणजे लिव्हिंग थिंग जे असतात, लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाईज द हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड लिथोस्फिअर. समजलं, तिन्ही आवरणामध्ये ते तुम्हाला दिसून येतात. दीज लिव्हिंग थिंग्स अँड द पार्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर विच दे कॅन ऑक्युपाय आर टुगेदर कॉल्ड बायोस्फिअर. अशा पद्धतीनं ही तिन्ही आवरणं आणि त्यामध्ये असणारं सजीवांचं अस्तित्व याला एकत्रित म्हणतात जीवावरण. समजलं, म्हणजे शिलावरण, जलावरण आणि कोणतं? वातावरण. या 3 भागास जीवावरण असं म्हणतात. कारण त्या तिन्ही भागामध्ये, त्या तिन्ही आवरणामध्ये काय असतात रे? हे तिन्ही आवरण जीवाचं अस्तित्व दाखवतात. म्हणजे या तिन्ही आवरणामध्ये जीव असतात, सजीव असतात. पृथ्वीची ही 3 आवरणं आहेत, त्या तिन्ही आवरणामध्ये जीव असतात म्हणून त्यांना जीवावरण असं म्हणतात. जीवावरणासाठी बायोस्फिअर हा शब्द आलेला आहे बघा. बायोस्फिअर तो लिहायचा, पाठ करायचा. ओके, शब्दसुद्धा बाजूला लिहून घेत जायचं. शब्दासाठी सायन्सला वेगळी वही करायची छोटीशी, 100 पेजेस वगैरे, आणि त्यामध्ये हे शब्द अवघड अभ्यास करत असतानाच लिहायचे आणि ते पाठ करायचे आणि मग पुढं जायचं. नुसतं ऐकत जाऊन असं काही वेळ लक्षात राहणार नाही. These spheres have formed on the earth naturally. समजलं, म्हणजे हे जे तिन्ही आवरणं जे आहेत ना, कोणकोणती आवरणं रे? सांगा बघू, इकडे दिलेले आहेत बघा. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर.
ही तिन्ही आवरणं पृथ्वीवरती नॅचरली अस्तित्वात आलेली आहेत. पृथ्वीची आवरणं निसर्गतः निर्माण झालेली आहेत. समजलं? हे मागील इयत्तेत आपण शिकलेलो आहे. वी हॅव लर्न्ड ऑल दीज द प्रिव्हियस स्टँडर्ड. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये आपण ते शिकलेलो आहे सर. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे का कुणाला? पुढे चला, पुढचा पॅरेग्राफ काय सांगतोय बघा. पुढचा पॅरेग्राफ उघडला का सर्वांनी? तर बघा, या पॅरेग्राफमध्ये द ॲटमॉस्फिअर इज द लेयर ऑफ एअर दॅट सराउंड द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर असतो. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय रे? ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या भोवती असणारा हवेचा थर. द सरफेस ऑफ द अर्थ comprise water and land, that is hydrosphere and lithosphere. Of these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. Figure shows 1.2 figure shows the proportion of land and water on the earth surface. म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर असतो. हवेच्या थराला वातावरण म्हणतात. एक झालं. नंतर आहे काय बघा, द सरफेस ऑन द अर्थ कंपराइज वॉटर अँड लँड. जर ही जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण आणि शिलावरण यांची बनलेली ही पृथ्वी आहे. समजलं? यापैकी जलावरणाचा जो भाग आहे, समजलं का, द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज द मच लार्जर पार्ट दॅन लिथोस्फिअर. म्हणजे काय माहिती आहे? जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. जलावरण म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जमिनीवर पाणी जास्त आहे की जमीन जास्त आहे? पृथ्वीवर जमीन जास्त की पाणी जास्त, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे पाणी. बघा आकृती 1.2. ही आकृती बघितली तुम्ही? ही बघा आकृती आता तुमच्या समोर आलेली आहे. या आकृतीमध्ये प्रपोर्शन दिलेलं आहे. प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. बघाल, प्रपोर्शन बघत असताना दोन भाग आहेत. एक निळ्या कलरचा आहे आणि एक लाल कलरचा आहे. लाल कलरवरती लँड असं लिहिलेलं आहे बघा, आणि निळ्या कलरवरती ब्लू कलर जो आहे त्यावरती वॉटर असं लिहिलेलं आहे. पाहताय ना तुम्ही? तर वॉटर किती टक्के आहे रे? जमिनीवरील पाण्याचा पर्सेंटेज जे आहे ते 71% आहे आणि लँड फक्त 29% आहे. समजलं? असं त्यांचं प्रपोर्शन आहे. आकृतीमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे सर्वात जास्त काय आहे? सर्वात जास्त पृथ्वीवरती जमीन की पाणी? पाणी. लक्षात राहील का नक्की? वी ऑल्सो लुक अपॉन these natural components in solid, liquid and gases from as resources. In other words, we use them to fulfill requirements. Let us now study all these three components in detail. बघा, स्थायू, जल आणि वायू म्हणजे जमीन, पाणी आणि हवा या रूपात या नैसर्गिक घटकाकडे आपण संसाधने म्हणून पाहतो, म्हणजे रिसोर्सेस म्हणून पाहतो. रिसोर्सेस म्हणजे आपणाला आवश्यक असणारे घटक, मानवी जीवनासाठी आवश्यक असणारे हे नैसर्गिक घटक आहेत. म्हणजे स्थायूसुद्धा, जलसुद्धा आणि वायूसुद्धा. समजलं? म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो की नाही? करतो. आता आपण या 3 घटकांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. समजलं? त्यातला सर्वात मोठा घटक आहे पाणी. जमिनीवर पाणी जास्त आहे आणि जमीन कमी आहे पृथ्वीवरती. ओके, चला पुढच्या पेजवर या. पेज नंबर आता 2 उघडायचं. उघडलं का? पुस्तकं आहेत का सर्वांच्याकडे? ज्यांच्याकडे नसतील त्यांनी स्क्रीनचा वापर करायचा. स्क्रीनवर पुस्तक येते, थांबवायचं, पॉज करायचं, लिहून घ्यायचा भाग जो असतो तो लिहून घ्यायचा आणि मग पुढे जायचं. नुसतं असं कीर्तन ऐकल्यासारखं ऐकून काय उपयोग नाही लेक्चरला, बरं का? म्हणजे फक्त कीर्तन ऐकून काय उपयोग नसतो. त्याच्यामधलं आपणाला काहीतरी समजलं पाहिजे, आपणाला काहीतरी आलं पाहिजे, असा विचार करायचा असतो. बघा, पहिल्यांदा आपण 3 रिसोर्स पाहिजे हे डोक्यात घ्या. कोणकोणते रिसोर्स आहेत? हे नॅचरल रिसोर्स आहेत म्हणजे नैसर्गिक संसाधन आहेत. एक आहे एअर, दुसरा आहे वॉटर आणि तिसरा आहे लँड. आता त्यापैकी आपण पहिला काय पाहायचं आहे? एअर. एअर म्हणजे काय रे? हवा. आता त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारला आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर? तुम्हाला माहिती आहे या 5 लेयर कोणकोणते आहेत? माहीत आहे का तुम्हाला? व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ द ॲटमॉस्फिअर? बघा, आपण हे सुद्धा 5वीच्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. बघा, 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही मराठीत पाहिलं असेल कदाचित. बघा, पृथ्वीच्या आवरणात
हे पृथ्वीची आवरणं जे असतात त्यामध्ये वातावरण एक घटक असतो, त्याची सुद्धा 5 आवरणं असतात. किती आवरणं आहेत? 5 आवरणं. एक असतं तपांबर, दुसरं असतं दलांबर, तिसरं असतं बाह्यांबर, चौथं असतं स्थितांबर आणि आयनांबर. समजतंय तुम्हाला? तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. बाह्यांबर सर्वात बाहेर असतं. पहिलं एक लिहून घ्यायचं असलं तर लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. तपांबर, नंतर स्थितांबर, नंतर दलांबर, नंतर आयनांबर, नंतर बाह्यांबर. आता ही झालं मराठीत. आपणाला सेमीच्या मुलांना इंग्रजीमध्ये माहीत असली पाहिजेत आहे ना. ट्रॉपोस्फिअर. ट्रॉपोस्फिअर म्हणजे काय रे? ट्रॉपोस्फिअर म्हणजे तपांबर. काय म्हणायचं त्याला? तपांबर. नंतर स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. आणि मेसोस्फिअर. मेसोस्फिअर म्हणजे दलांबर. नंतर आवरण येतं आयनांबर, लोनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर शेवटचं जे आहे ते बाह्यांबर. ही 5 आवरणं असतात. पहिलं असतं ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबर. नंतर असतं स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. नंतर असतं मेसोस्फिअर म्हणजे दलांबर. नंतर असतं लोनोस्फिअर म्हणजे आयनांबर. आणि शेवटचं असतं त्याला म्हणतात एक्झोस्फिअर. हे गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे बघा. तपांबर, स्थितांबर, दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबर अशी 5 आवरणं आहेत. बघितली? त्याच्यावरती एक प्रश्न विचारला, कॅन यू रिकॉल? तुम्हाला आठवतंय का पहा म्हणून. ओके, आठवतंय का पहा म्हणून. वातावरणाचे 5 थर म्हणजे व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर असं म्हटलंय की नाही. तर ते आपणाला सांगता आले पाहिजेत, आठवलं पाहिजे पटपट पटपट. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. पहिला पॅरेग्राफ एअरचा. द एअर इन ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन्स नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. म्हणजे काय माहिती आहे? हवेमध्ये कोणकोणते घटक असतात ते दिलेलं आहे बघा. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, 6 निष्क्रिय वायू असतात. हेलियम, ऑर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन. ओके, इथं दिलेले नाहीत पण मी सांगतो तुम्हाला. नंतर नायट्रोजन डायऑक्साईड असतो, सल्फर डायऑक्साईड असतो, पाण्याची वाफ असते, धुलीकण असतात. ओके, इथं दिलेले आहेत बघा. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट ग्लासेस. इनर्ट हा शब्द लक्षात ठेवायचा, त्याला निष्क्रिय वायू म्हणतात. नंतर नायट्रोजन डायऑक्साईड आहे, नंतर सल्फर डायऑक्साईड, नंतर वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ, आणि डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीचे कण. असे वेगवेगळे घटक कुठे असतात? हे हवेमध्ये असतात बाळांनो. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. आता बघा, पहिलं जे आवरण आहे त्याला ट्रोपोस्फिअर असं म्हणायचं. मराठीत त्याला तपांबर असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? तपांबर. या तपांबरामध्ये म्हणजे ट्रोपोस्फिअरमध्ये 80% गॅसेस असतात. म्हणजे हवेत असणाऱ्या गॅसेसपैकी 80% वायू हा फक्त याच स्पेअरमध्ये असतो, ट्रोपोस्फिअरमध्ये असतो. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर, while this proportion is about 19% in the stratosphere. दुसरं जे काय म्हणतो आपण आवरण आहे वातावरणाचा, दुसरा जो भाग आहे स्थितांबर, त्या स्थितांबराला इंग्रजीमध्ये ट्रॅटोस्फिअर असं म्हणतात. यामध्ये 19% भाग. समजलं? while the proportion is about 90% in the stratosphere. ट्रोपोस्फिअरमध्ये 80% वायू असतात. आणि दुसरा जो स्थितांबराचा भाग आहे म्हणजे स्थितांबरामध्ये 19% वायू असतात. किती टक्के वायू असतात? 19%. आता राहिलं किती रे? 80 आणि 19 99 झाले. आता फक्त 1% राहिला, ते वरची जी आवरण असतात ना, स्थितांबर झाल्यानंतर दलांबर असतं, आयनांबर असतं, बाह्यांबर असतं. त्यामध्ये फक्त 1% म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसं गॅस कमी होत जातात. फर्दर इन द मेसोस्फिअर, आयनोस्फिअर, द प्रपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज टू डिक्रीजिंग. डिक्रीज शब्द लक्षात ठेवायचा. हा शब्द अत्यंत डिक्रीज म्हणजे कमी होणे.
जसजसं आपण स्थितांबराकडून दलांबर, आयनांबर आणि बाह्यांबराकडे जातो तसं गॅसेस फार कमी होत जातात, शेवटी तर नसतातच. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर. बाह्यांबर जे असतं त्यामध्ये तरी गॅस नाहीच आहे, समजलं. अँड बियॉन्ड, त्याच्यावर अजिबात गॅस वगैरे काही नाही, वातावरण नाही आहे. ओके, त्याला अवकाश असं म्हणतात. पुढे बघा आता, यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज अ चीप कंटेंट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द अर्थ. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, हे माहीतच असेल, पृथ्वी तुमच्या असं लक्षात आलंही असेल कदाचित की पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या अनेक वायूचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा. या वातावरणाचा प्रमुख घटक कोण आहे? हवा. आणि हवा म्हणजे काय आहे? अनेक वायूचं ते मिश्रण आहे. कोणकोणते वायू त्यामध्ये आहेत तर नक्की सांगता आले पाहिजेत. मगाच्या वरच्या पॅरेग्राफमध्ये होते बघा, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस म्हणजे 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, अजून काय होता, सल्फर डायऑक्साईड, अजून पाण्याची वाफ वॉटर व्हेपर, अँड डस्ट पार्टिकल्स म्हणजे धूळकण. पाहिले की नाही आपण? तर हे मिक्सर आहे हवा म्हणजे ॲटमॉस्फिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे. ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. चीफ कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असलेला भाग, समजलं. चीफ कॉन्स्टिट्युएंट बनायचं त्याला. वातावरणाचा प्रमुख भाग आहे तो, आणि तो अनेक वायूंचा मिळून तयार झालेला आहे. हवेमध्ये कोणकोणते वायू आहेत म्हटलं की पटपट सांगता आले पाहिजेत. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलिकण, समजलं. नायट्रोजन, ऑक्सिजन इथनं सुरुवात करायची. सर्वात जास्त नायट्रोजन असतो. इकडे एक आकृती दिलेली आहे बघा, मग तुमच्या लक्षात येईल. 1.3 आकृती जर तुम्ही पाहिली का बाळांनो? ही आता मी तुमच्या समोर स्क्रीनवरती आकृती आणलेली आहे बघा. त्या आकृतीचं नाव आहे प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन एअर. म्हणजे हवेमधील विविध घटकांचे प्रमाण. वेगवेगळे घटक आहेत हवेमध्ये, त्याचं प्रमाण दिलेलं आहे. नायट्रोजन किती प्रमाणात आहे? 78. ऑक्सिजन किती प्रमाणात आहे? 21%. अर्गॉन किती प्रमाणात आहे? 0.9%. ऑफ एअर किती म्हणजे इतर वायू किती आहेत? 0.07%. कार्बन डायऑक्साईड किती आहे? 0.03%. समजलं. असं प्रमाण दिले या फिगरमध्ये, या आकृतीमध्ये. बिसाइड दीज गॅसेस एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स. याच्या व्यतिरिक्त अजून हवेमध्ये वॉटर वेपर्स म्हणजे बाष्प असतं, आणि डस्ट पार्टिकल म्हणजे धुळीचे कण असतात. द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस. म्हणजे तुम्ही जसं पृथ्वीच्या तळाशी असता, म्हणजे पृथ्वीवर तिथं गॅसेसचं प्रमाण सर्वाधिक असतं, आणि जसजसं तुम्ही वर जाल, द ग्रेटेस्ट नियर द सरफेस अँड डिक्रीजेस. ग्रेटेस्ट म्हणजे जास्त प्रमाणात, नियर द सरफेस म्हणजे सरफेस, पृष्ठभागावर पृथ्वीच्या गॅसेस जास्त प्रमाणात असतात, आणि डिक्रीजेस ॲज वी गो हायर अँड हायर फ्रॉम द सरफेस म्हणजे पृष्ठभागापासून जसं वर जाल तसं काय होतं? वायू डिक्रीज होतात. डिक्रीज म्हणजे काय रे? कमी होतात, बरोबर. व्हॉट इज एअर बिकम्स रॅदर ॲट हायर अल्टिट्यूड. म्हणजे व्हॉट इज एअर बिकम्स रॅदर ॲट हायर अल्टिट्यूड म्हणजे भूपृष्ठाजवळ जास्त, जसं भूपृष्ठावर जाऊ तसं कमी होत जाते. हवेतील घटकाचं प्रमाण व काही उपयोग पुढील प्रमाणे दिलेले आहेत बघा. द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम देअर युजेस आर गिवन हिअर. हवेमध्ये जे घटक आहेत त्या घटकांचे काय दिलेलं आहे? प्रमाण, आणि त्याचा उपयोग कसा केला जातो याचा एक चार्ट इथे दिलेला आहे. बघितलं तुम्ही चार्ट? सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर म्हणजे हवेतील नायट्रोजनचं आहे, हवेतील वायूंचे, नायट्रोजन नाही, हवेतील वायूचे काही उपयोग तुम्हाला या चार्टमध्ये दिलेले आहेत. चार्टवर लक्ष द्या. या चार्टमध्ये जे दिलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो, ऑक्सिजनचा उपयोग कशासाठी होतो, कार्बन डायऑक्साईडचा कशासाठी होतो, ऑर्गॉनचा कशासाठी होतो, नंतर हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सारे वायू आहेत. या वायूचा कशासाठी उपयोग होतो? पहिला आपण बघूया यूज ऑफ नायट्रोजन. ओके. हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड अननेसेसरी प्रोटीन म्हणजे सजीवांना आवश्यक असणारी प्रथिनं तयार करण्याच्या कामी हा मदत करत असतो नायट्रोजन. नायट्रोजन जर आपल्या शरीराला मिळालं नाही तर आपल्या शरीरात प्रथिनं तयार होत नाहीत. प्रथिनं तयार नाही झाली तर वाढ होत नसते. ओके. म्हणून नायट्रोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. तो वातावरणामध्ये खूप आहे,
म्हणजे जवळजवळ 78% आहे. तुम्ही आकृती पाहिली, लक्षात ठेवली असली तर बघा. म्हणून मी म्हणालो की प्रत्येक वेळेला ते काम करत पुढे जायचं, मग पुढे समजत जातं. म्हणजे आकृती पाहिल्यानंतर ती आकृती काढायची, त्यामध्ये किती टक्के नायट्रोजन आहे, ऑक्सिजन किती आहे हे बघत बघत व्याख्या पाठ करत मग लिहित लिहित पुढे जायचं असतं. ओके. तर नायट्रोजन 78% आहे आणि तो सर्वात महत्त्वाचं काम करतो प्रोटीन बनवण्याचं. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टॉप्स. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अमोनिया निर्मिती होते. अमोनिया निर्मितीचं काम तो करत असतो. आणि खाद्यपदार्थ जे असतात ते हवाबंद केले जातात. हवाबंद म्हणजे हवेत बंद नव्हे. हवाबंद करणे म्हणजे कोणत्या हवेतील कोणत्याही घटकाचा त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून डब्यामधली हवा काढून घेतली जाते. मग हवा काढायची म्हणजे नायट्रोजन भरायचा. नायट्रोजनचा कोणताही त्या अन्नपदार्थावर परिणाम होत नाही. बाकीचे जे आहेत ऑक्सिजन वगैरे ते जीव वाढण्यास मदत करतात म्हणून त्यांना यामध्ये वापरलं जात नाही. अशा पद्धतीनं त्याचे 3 उपयोग दिलेले आहेत. नंतर यूज ऑफ ऑक्सिजन म्हणा. ऑक्सिजन कशासाठी उपयोगाला येतो बघा, हे तर माहीतच असलं पाहिजे तुम्हाला. नेसेसरी फॉर रिस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबक्शन. कंबक्शन म्हणजे काय माहीत आहे? ज्वलन. सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजन उपयोगी पडतो. म्हणजे आपण श्वसन केल्याशिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणजे आपणाला अत्यंत उपयुक्त जर काय असेल तर तो ऑक्सिजन. ऑक्सिजनही तितकाच महत्त्वाचा आहे आणि नायट्रोजनसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. नेसेसरी फॉर रिस्पायरेशन. रिस्पायरेशन म्हणजे श्वसन प्रक्रिया. आणि लिव्हिंग थिंग म्हणजे सर्व सजीवांना श्वसन करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि फॉर द यूज ऑफ पर्पज ऑफ कंबक्शन. कंबक्शन म्हणजे ज्वलन. म्हणजे हवेमध्ये ऑक्सिजन असतो म्हणून ज्वाला तयार होते, अग्नी तयार होतो. ज्वलनास मदत करणारा वायू असतो ऑक्सिजन. नंतर यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड. बघताय ना सर्वजण. आता यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड बघा. प्लांट्स यूज इन टू प्रोड्युसिंग देअर फूड यूज्ड इन काय आहे? एक्स्टिंग्विशर्स. एक्स्टिंग्विशर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? अग्निशामक दलाच्या ज्या नळकांड्या असतात, जे पाणी फवारतात ना, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा ऑक्सिजनच्या विरुद्ध काम करतो. कार्बन डायऑक्साईड हा अग्नीला विझवतो आणि ऑक्सिजन अग्नीला काय करतो? मदत करतो. हे लक्षात ठेवा. वनस्पतीचं अन्न तयार करण्यासाठी जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया असते, हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेते वनस्पती आणि फोटोसिंथेसिस घडवण्यासाठी त्याचा वापर करते. म्हणजे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी सुद्धा कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आणि पुन्हा अग्निशामकामध्ये अग्नी विझवण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. नंतर यूज ऑफ ऑर्गॉन. यूज्ड इन इलेक्ट्रिक बल्ब. विजेच्या बल्बमध्ये ऑर्गॉन वापरलेला असतो. नंतर हेलियम. यूज्ड फॉर ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप. म्हणजे काय माहिती आहे? कमी तापमान मिळवण्यासाठी आणि विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये हा हेलियम वापरला जातो. पुढे निऑन. यूज ऑफ निऑन. यूज इन डेकोरेटिव्ह लाईट अँड इन स्ट्रीट लाईटनिंग. म्हणजे काय रे? निऑन कुठे वापरतात? जाहिराती असतात माहिती आहे रस्त्यावरती आणि त्यांचा बोर्ड असतो, त्याच्या आत जी सोडलेली असते लाईट, तिथं निऑन वापरला जातो. आणि रस्त्यावरच्या दिव्यात त्याचा वापर केला जातो. रस्त्यावर ज्या लाईट लावल्या जातात ना खांबावरती, त्याच्यामध्ये निऑन असतो. नंतर काय आहे? क्रिप्टॉन. काय आहे? क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा वापर कशासाठी होतो रे? यूज्ड इन फ्ल्युरोसंट ट्यूब्स. म्हणजे फ्ल्युरोसेंट पाईपमध्ये त्याचा वापर केला जातो. आता या ट्यूब राहिल्या नाहीत, पण काही घरातून तुमच्या असतील बघा. त्या ट्यूब असतात ना, त्याची जी पाईप असते बघा, ते फ्ल्युरोसेंट पाईप असतात. त्या पाईपमध्ये क्रिप्टॉन वापरलेला असतो. ट्यूबची पाईप असते ना, अशी लांब नळी असते बघा, लाईटची ट्यूब असते ती, त्याच्यामध्ये तो वापरला जातो. फोडले की आवाज येतो बघा. नंतर शेवटचा आहे झेनॉन. म्हणजे फ्लॅश फोटोग्राफीमध्ये त्याचा उपयोग होतो. यूज्ड इन फ्लॅश फोटोग्राफी. अशा पद्धतीनं वेगवेगळे हे हवेमध्ये असणारे घटक आपल्या मानवी जीवनामध्ये किंवा सजीवांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचा रोल निभावतात, त्याचा उपयोग काय असतो हे दिलेला आहे. शेवटी हे नेहमी लक्षात ठेवा, यासाठी ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा यासाठी एक सदर खाली दिलेला आहे. काय लक्षात ठेवायला सांगतायत बघा बघू. द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ इज सस्टेन्ड ड्यू टू बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. म्हणजे हवेमध्ये विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी अस्तित्वात आहे किंवा टिकून आहे म्हणा.
नंतर द ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. द ॲटमॉस्फिअर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. इट ऑलवेज इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ विच इज नेसेसरी फॉर लाईफ. म्हणजे अत्यंत जीवनासाठी अत्यंत आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोचवण्यासाठी, त्याचबरोबर अन्न घातक घटकांना थांबवण्यासाठी, घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. शिवाय धुके, ढग इथं दिलेले आहेत बघा. त्याचबरोबर इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग्स. ॲटमॉस्फिअर आहे म्हणूनच, वातावरण आहे म्हणूनच हे घडून येतं. फॉग्स म्हणजे काय माहिती आहे? धुकं. नंतर बघा क्लाउड्स, क्लाउड्स म्हणजे ढग. स्नो, स्नो म्हणजे हिम. आणि पुढे रेन असं दिलं आहे, अँड रेन म्हणजे धुकं, ढग, हिम, पाऊस यांची निर्मितीसुद्धा वातावरणामुळेच होते. आणि त्याचबरोबर अजून काय होतं रे, हवेतील समतोल राखल्यामुळं जीवसृष्टी टिकून राहते. हे लक्षात ठेवलं पाहिजे. जर हा समतोल राखला नाही तर जीवसृष्टी अस्तित्वात असणार नाही. आता पुढच्या पेजवर या, 3 नंबरचं पेज बघा. यामध्ये वरती 3 आकृत्या दिलेल्या आहे. व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन पिक्चर बिलो. 3 आकृत्या दिलेल्या आहेत. निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. 1.4 आकृती पाहिली का तुम्ही? 1.4 ही आकृती. तर या आकृतीमध्ये बघा 3 वेगवेगळ्या फिगर्स आहेत का? 3 वेगवेगळ्या आकृत्या आहेत. पहिली आकृती आहे त्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये जे धूर सोडण्यासाठी नळकांडी असतात, चिमण्या म्हणतात त्यांना, ती दाखवलेले आहेत. आणि त्यातून धूर वरती जातो हे दिसतंय. दुसऱ्या आकृतीमध्ये वाहनाच्या पाठीमागून इंधन ज्वलनामुळे निघणारा धूर आहे की नाही. आणि इकडे नैसर्गिक आग लागलेली आहे तिसऱ्या आकृतीमध्ये, त्याचा धूर आहे. यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे म्हणजे सोबतच्या चित्रामध्ये साम्य कोणता आहे ते विचारलेलं आहे. सांगा बघू. तिन्ही चित्रामध्ये आपल्याला धूर हवेमध्ये सोडताना निघताना दिसतोय ना. आता बघा, आता खाली काय सांगितलंय. ऑल द अबोव पिक्चर शोज लार्जर स्केल इमिशन्स ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. म्हणजे सर्व चित्रामध्ये धुरांचे उत्सर्जन, समजलं. इमिशन हा शब्द लक्षात ठेवायचा. इमिशन म्हणजे उत्सर्जन. आणि इमिशन ऑफ स्मोक, स्मोक म्हणजे धूर, धुराचं उत्सर्जन तिन्हीमध्ये आपल्याला दिसतं. ही सिमिलॅरिटी आहे की नाही. हा धूर थेट वातावरणात हवेत मिसळतोय बघा, आहे की नाही. ऑल द अबोव पिक्चर शोज लार्जर स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीज. दिस स्मोक डायरेक्टली मिक्स विथ द ॲटमॉस्फिअर. तो डायरेक्ट हवेमध्ये मिक्स होतोय. डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आणि तो काय करतोय रे, हवेत मिसळतोय. आणि त्यामुळं हवेतील जे घटक आहेत ना, नायट्रोजन, ऑक्सिजन, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, कार्बन डायऑक्साईड, यांचं जे प्रमाण आहे ना, हवेतला घटक आहे त्यांचा समतोल तो बिघडवतोय धूर. यालाच वायू प्रदूषण असं म्हणतात. काय म्हणायचं? वायू प्रदूषण. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कंबक्शन ऑफ फ्युल्स इन व्हेकल्स अँड इन बिग इंडस्ट्री अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ फ्युएल्स लाईक वूड अँड कोल. म्हणजे काय माहिती आहे? व्हेकल्स, वेगवेगळे उद्योगधंदे, आणि त्याचबरोबर वाहनामधून जळणारं जे फ्युएल आहे, इंधन आहे, त्यामधून बाहेर पडणारा जो धूर आहे, तो धूर हवेमध्ये मिक्स होतो. आणि हवेमध्ये असणारे जे घटक आहेत, जे आवश्यक आहेत, त्यांचा समतोल बिघडतो. त्यालाच हवेचं पोल्युशन असं म्हणतात. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट. अत्यंत हानिकारक असे गॅसेस या धुरामधून बाहेर सोडले जातात. कंबक्शन म्हणजे ज्वलन ऑफ फ्युएल, म्हणजे इंधनाचं जेव्हा ज्वलन होतं तेव्हा अत्यंत हार्मफुल असे गॅसेस बाहेर सोडले जातात. जसं की व्हेकलमधून, जसं की इंडस्ट्रीमधून, आणि जसं की कशामधून? नॅचरल कोल किंवा वूड यांचे जे हे जे फ्युएल आहे, ते फ्युएलसुद्धा जळल्यानंतर त्याच्यामधून हानिकारक अशी काय सोडले जातात? गॅसेस सोडले. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि त्याचा परिणाम असा होतो की वायू प्रदूषण सतत वाढत चाललेलं आहे. म्हणजे शुद्ध हवा आपणाला मिळत नाही आहे. ओके. आता बघा, हार्मफुल जे आहे, हार्मफुल
सबस्टन्सेस रिलीज्ड इन एअर थ्रू कंबक्शन ऑफ फ्युएल. म्हणजे जेव्हा इंधनाचं ज्वलन होतं तेव्हा हवेमध्ये जे हानिकारक वायू सोडले जातात ते वायू बाळांनो कोणकोणते असतात असा प्रश्न जर तुम्हाला विचारला, इथं फक्त हार्मफुल गॅसेस म्हटलं होतं ना एअर पोल्युशनमध्ये, आता तुम्ही सांगू शकता कोणकोणते हानिकारक वायू आहेत सांगा बघू. बरोबर, एक आहे नायट्रोजन डायऑक्साईड, तो धुरातून सोडला जातो कंबक्शन ऑफ फ्युएलच्या. कंबक्शन हा शब्द लक्षात ठेवा. कंबक्शन म्हणजे ज्वलन. ज्वलन इंधनाचं जेव्हा होतं तेव्हा इंधन ज्वलन होऊन त्यातून बाहेर पडतात गॅसेस, ते हानिकारक असतात. त्यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, कार्बन मोनॉक्साईड असतो आणि सल्फर डायऑक्साईड आणि सूट. सूत म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? SWT. सूट म्हणजे काजळी. हे हा शब्द लक्षात ठेवा. 4 घटक दिलेले आहेत का 5 दिलेले आहेत? 5 दिलेले आहेत. पहिला कोणता आहे? नायट्रोजन डायऑक्साईड. दुसरा कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. तिसरा कोणता आहे? कार्बन मोनॉक्साईड. चौथा कोणता आहे? सल्फर डायऑक्साईड. पाचवा कोणता आहे? सूट. सूट म्हणजे काजळी. काजळी कळते, दिव्याची काळी काजळी असते बघा. कंदील किंवा दिवा जर तुम्ही बघितला किंवा जर अग्नी चूल पेटवली तर वर छताला वगैरे काजळी जमते बघा, धूर असतो ना, ती काजळीच्या स्वरूपात जमा होतो. अशा पद्धतीनं हे अत्यंत घातक असे घटक हवेमध्ये या इंधन ज्वलनातून सोडले जातात. आता बघा, अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे, नीट लक्ष द्या. 2 कॉलम दिलेले आहेत बघा. अगोदर डू यू नो असं बघा, किंवा अगोदर ओझोन लेअर बघा, चालेल. ओझोन लेअर ही अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे आणि प्रत्येक इयत्तेमध्ये इथून पुढे ते तुम्हाला अभ्यासाला असतं. जसं मोठ्या वर्गात जाल तसं ते वाढत जातं, पण अभ्यासाला असतं. ओझोनचा थर, त्यालाच काय म्हणायचं माहीत आहे? ओझोन लेयर. किंवा पुढे एक त्याला शब्द दिला आहे, द प्रोटेक्टिव्ह सेल. सेल म्हणजे कवच, प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षक, संरक्षक कवच. बघा, देअर इज अ लेयर ऑफ ओझोन O3, त्याची संज्ञा आहे O3. There is a layer of ozone O3 gas in the lower part of stratosphere. बघा, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे. स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, वातावरणाचा पहिलाच भाग असतो हा. समजलं? तपांबर नंतर स्थितांबर येतो बघा, दुसरा भाग असतो. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागामध्ये ओझोन O3 वायूचा थर आपल्याला आढळून येतो. कुठे? खालच्या भागामध्ये, लोअर पार्ट म्हटले बघा. There is layer of ozone O3 gas in the lower part of stratosphere. समजलं? स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर, हा दुसरा भाग आहे. म्हणजे वातावरणात 5 लेअर असतात, त्यातली दुसरी लेअर आहे. हा स्थितांबर, ही स्थितांबर लेअर आहे. या थराच्या खालच्या भागात ओझोन O3 वायूचा एक थर आढळतो. ओके. ओझोन गॅस इज नॉट डायरेक्टली युजफुल फॉर द सर्वायवल ऑफ लिव्हिंग थिंग्स. हा जो ओझोन गॅस आहे ना, हा ओझोन वायू आहे ना, सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष त्याचा काही उपयोग नसतो, पण अप्रत्यक्षरित्या तो खूप उपयुक्त असतो. म्हणजे तो जर नसता तर आपण अस्तित्वातही असलो नसतो. यट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिव्हिंग थिंग्स टू हॅव धिस लेअर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. पण बघा, हा जरी आपल्या सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोगाचा नसला, खूप उंचीवर पृथ्वीभोवती असणारा हा ओझोनचा थर असणं ही सजीवासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. समजलं? त्याचं कारण खाली दिलेलं आहे बघा, का महत्त्वाचं आहे ते कळतं आहे का तुम्हाला? द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सूर्यापासून येणारी अतिनील किरणं म्हणायचं. अल्ट्राव्हायलेट या शब्दाचा अर्थ आहे अतिनील किरणं. सजीवासाठी फार हानिकारक असतात ही अतिनील किरणं, आणि ती किरणं ओझोन वायू शोषून घेत असतो. त्यामुळं पृथ्वीवरील सजीवाचं रक्षण होतं. नाहीतर ती अतिनील किरणं जर सजीवापर्यंत डायरेक्ट आली तर जळून खाक होईल ही सृष्टी. समजलं? द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. द ओझोन गॅस अब्सॉर्ब्ड दीज रेज. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. याचा अर्थ असा आहे की हा ओझोनचा थर फार उंचावरती आहे. स्थितांबर जे आहे ना, त्या स्थितांबराच्या जरा खालच्या बाजूला आहे, फार उंचावरती ओझोनचा थर आहे. पण हा ओझोनचा थर तसा डायरेक्ट आपल्या सजीवांच्या जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोगाचा नसला तरी तो आहे म्हणून आपण आहे.
त्याचं कारण असं आहे, सूर्यापासून येणारी अतिनील किरणं जी आहेत ती सजीवापर्यंत सजीवासाठी फार हानिकारक असतात. मग हा ओझोनचा थर काय करतो, ती अतिनील किरणं शोषून घेतो. समजलं. ओझोनचा थर नसता तर ती अतिनील किरणं आपल्यापर्यंत डायरेक्ट आली असती आणि आपण जळून खाक झालो असतो. आणि म्हणून हा ओझोनचा थर जो आहे तो ती किरणं शोषून घेत असल्यामुळं पृथ्वीवर सजीवांचं रक्षण होतं. म्हणून त्याला काय म्हणतात माहीत आहे, प्रोटेक्टिव्ह सेल म्हणतात. समजलं. पुढे बघा, त्यामधला छोटा दुसरा पॅरेग्राफ बघा. द ओझोन लेयर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड और द क्लोरोफ्लोरोकार्बन used in air condition and refrigerator mix with the air. तुम्हाला हे माहीत आहे का सांगा मला अगोदर. टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे जे वायू असतात ना, गॅस म्हणतात त्याला, गॅस. हे गॅस ए सीमध्ये, रेफ्रिजरेटर म्हणजे आपला जो फ्रीज असतो ना, तो फ्रीज त्याच्यामध्ये एक सिलेंडर असतं, त्यामध्ये गॅस असतो. तो गॅस संपला की ते कूलिंग करत नाही, ए सीसुद्धा कूलिंग करत नाही. यामध्ये हे गॅस असतात कोणते, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि कार्बन टेट्राक्लोराईड. हे गॅस अत्यंत हानिकारक असतात बरं का. ते जर हवेमध्ये मिक्स झाले तर ओझोनचा थर त्यांच्यामुळे नष्ट होतो, विरळ होतो. आणि ओझोनचा थराचा नाश झाला की आपला नाश झाला म्हणून समजा. पुढे बघा, शेवटी काय म्हटलं आहे, द 16th of September is celebrated as Ozone Protection Day all over the world to make everyone aware of the importance of ozone. म्हणजे ओझोनचं महत्त्व सर्वांच्या लक्षात यावं यासाठी 16th of September म्हणजे 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे तो संपूर्ण जगभरामध्ये जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्या दिवशी हा साजरा करत असताना त्या दिवशी या ओझोनच्या थरांचं महत्त्व लोकांच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि लोकांना त्यांचं महत्त्व सांगून हा ओझोनचा थर वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातो. ओके, अशा पद्धतीनं हा ओझोनचा थर हे अत्यंत महत्त्वाचं आर्टिकल आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज केला पाहिजे आणि त्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे लिहून पाठ केले पाहिजेत. किंबहुना हा सारा पॅरेग्राफ तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. हा प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक ठिकाणी येत असतो बरं का. तर हा प्रत्येक ठिकाणी येत असल्यामुळे किंवा अभ्यासाला असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे, त्याचा चांगला अभ्यास करून ठेवला पाहिजे. आता बघा, डू यू नो म्हणजे काय रे. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का. इन मेट्रोपॉलिटन सिटीज, याच्या मेट्रोपॉलिटन सिटी आहेत मुंबई, पुणे, नागपूर, म्हणजे महानगर म्हणतात त्याला. मेट्रोपॉलिटन म्हणजे महानगर. या महानगरामध्ये मुंबईसारख्या, पुण्यासारख्या आणि नागपूरसारख्या महानगरामध्ये बोर्ड्स आर डिस्प्लेड at places of highway traffic to show the proportion of the various constituent of air at the pace. Due to these boards we can see the amount of harmful elements in the air. कळतंय का. अशा अनेक बोर्ड ट्रॅफिकच्या ठिकाणी रस्त्यावरती लावलेले असतात बघा. या चित्रामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये असे बोर्ड लागलेले असतात. तुम्हाला माहिती आहे का, तर तुम्ही बघितलं आहे का सर, ते बोर्ड काय सुचवतात माहिती आहे, त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये कोणकोणते वायू किती प्रमाणात आहेत. समजलं. हार्मफुल वायू जे आहेत तुमच्या श्वसनातून शरीरात गेल्यानंतर तुम्हाला हानी पोचवतात असे वायू, त्याची इतर लिस्ट दिलेली असते आणि त्याचं प्रमाण दिलेलं असतं. असे बोर्ड तुम्ही पाहिले असतील. नंतर खाली बघा, डोके चालवा. ब्रेन पॉवर म्हणजे डोके. यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे जरा डोके चालवा. What would have happened if there were no air on the earth? हवाच जर नसती या पृथ्वी तलावरती तर काय झाले असते. आता मी सांगायची गरज आहे का रे. तर प्रत्येक सजीव अस्तित्वात असला नसता, वनस्पती अन्न तयार करू शकल्या नसत्या, आपण श्वास घेऊ शकलो, अस्तित्वातच असलो नसतो आहे की नाही. बाकी वातावरण असलं नसतं तर सजीवसृष्टी अस्तित्वात असली नसती. अशा पद्धतीनं एक घटक या ठिकाणी संपलेला आहे. ओके, काय अडचण आहे का बाळांनो. नाही. पुढे चला, वॉटर. आता दुसरा घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पाणी. पृथ्वीवरती सर्वात जास्त काय आहे बाळांनो, पाणी. लक्षात ठेवायचं, पक्क लक्षात ठेवून द्यायचं एकदाच. मग इथून पुढे कधी आपणाला हा प्रश्न आला तर गडबडायचं
नाही, गडबडून जायचं काही कारण नसतं. आपण ते अभ्यासलेलं असतं, फक्त आठवून बघायचं बरं का. आता बघा ट्राय धिस म्हटलेलं आहे, म्हणजे करून पहा. काय करून पाहायला सांगितलं आहे? ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज युज्ड अँड फॉर वॉट पर्पज इट इज युज्ड इन युअर हाऊस फॉर द होल डे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरामध्ये पाण्याचा जो वापर होतो, कोणकोणत्या कामासाठी होतो त्याची एक लिस्ट करा. आणि किती प्रमाणात होतो त्याचं प्रमाणाची लिस्ट करा. म्हणजे कसं, आंघोळीसाठी किती पाणी वापरलं जातं, दात घासण्यासाठी किती पाणी वापरलं जातं, भांडीकुंडी धुण्यासाठी किती कपड्यासाठी किती, फरशी पुसण्यासाठी किती, पिण्यासाठी किती, स्वयंपाकासाठी किती, घरामध्ये झाडं वगैरे असतात त्यांच्यासाठी किती, हे सारं पाण्याचं प्रमाण आहे ना ते काढायचं आणि त्याला जेवढी घरात माणसं आहेत त्यानं गुणायचं. ओके. पुढे बघा, रेकॉर्ड इन द चार्ट लाईक द वन शोन हिअर. एक चार्ट बाजूला दिलेला आहे, त्याच्याप्रमाणे हे रेकॉर्ड लिहून घ्या. डिस्कस दिस डाटा इन द क्लासमध्ये त्याची चर्चा करा. डिवाइड द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर यूजफुल इन युअर हाऊस बाय द नंबर ऑफ पर्सन ऑफ फाइंड आउट हाऊ मच वॉटर ईच पर्सन नीड्स. मग ह्याचं जे प्रमाण येईल संपूर्ण किती पाणी आपण वापरतो दिवसभरामध्ये, त्याला माणसाच्या संख्येनं भागायचं. मग प्रत्येक माणसाला किती पाणी लागतं ते निघेल, आहे की नाही. हा चार्ट बघून घ्या. त्या चार्टप्रमाणे तुमच्या घरामध्ये अशा पद्धतीनं तुम्ही चार्ट बनवा. बाथ म्हणजे आंघोळ. पर्पज ऑफ विच वॉटर इज युज्ड म्हणजे पाणी वापरण्याची कारणं. आणि दुसऱ्यामध्ये दिलं आहे अमाऊंट ऑफ वॉटर अप्रॉक्स इन लिटर म्हणजे पाण्याचा वापर लिटरमध्ये, अंदाजे. अप्रॉक्स म्हणजे अंदाजे. ओके. आंघोळीला किती पाणी लागतं पुढे लिहायचं. ब्रशिंग टीथ किती पाणी लागतं पुढे लिहायचं. वॉशिंग क्लोथ्स किती पाणी लागतं पुढे लिहायचं. अँड युटेन्सिल्स म्हणजे काय रे, युटेन्सिल्स म्हणजे भांडी कुंडी, नंतर क्लोथिंग, नंतर मॉपिंग द फ्लोअर, नंतर ड्रिंकिंग, नंतर कुकिंग. असं स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी किती पाणी लागतं त्याचं प्रमाण लिहायचं आणि त्याची टोटल करायची. त्याला घरातल्या माणसाच्या संख्येनं भागायचं. मग बरोबर प्रत्येक माणसाला किती पाणी लागेल येईल. यू विल सी दॅट, इकडे बघा आता दुसरा पॅरेग्राफ. You will see that it is almost impossible for you to spend even a single day without water. तुमच्या हे लक्षात येईल की एक दिवससुद्धा पाण्याच्या वापराशिवाय आपला जाणं शक्य नाही. We need to drink there 3 to 4 liters of water every day so that all our body functions are smoothly. म्हणजे आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या क्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपणाला आपल्या शरीरामध्ये दिवसाला किमान 3 ते 4 लिटर इतकं पाणी लागतं. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर ऑल्दो द अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड मे व्हेरी अकॉर्डिंग टू देअर साईज अँड देअर बॉडी. इतर प्राण्यांनासुद्धा आपल्यासारखी पाण्याची गरज असते, पण त्यांची पाण्याची गरज आहे ना, ती पाण्याची गरज व्हॅरी होते. व्हॅरी म्हणजे त्यामध्ये विविधता असते. कुणाला कमी लागतं, कुणाला जास्त लागतं. ते कशावर अवलंबून असतं माहीत आहे, त्याच्या बॉडीचं, शरीराचा आकार, समजलं, आणि त्या ठिकाणचं वातावरण. कळतं आहे की नाही तुम्हाला. साईज अँड देअर बॉडी, त्याचं शरीर आणि त्याचा आकार. धस वी सी वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. अशा पद्धतीनं सजीव सृष्टीसाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे हे आपण पाहतो. इन हायड्रोजन गॅस बर्न्स इफ हायड्रोजन गॅस बर्न्स इन एअर म्हणजे हायड्रोजन जो आहे, हायड्रोजन वायूचं हवेत बर्न होणं म्हणजे ज्वलन होणं. ज्वलन झाल्यास तो काय होतो माहिती आहे, इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्मड. तो ऑक्सिजनशी संयोग पावतो आणि त्यापासून पाणी तयार होतं. या संयोगातून पाण्याची निर्मिती होत असते. आता बघा खाली काय म्हटलं आहे, वी हॅव लर्न्ड अबाउट सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ वॉटर इन प्रिव्हियस स्टँडर्ड. पाण्याची आपण वैशिष्ट्य पाठीमागच्या इतक्यात म्हणजे 5वीच्या इतक्यात पाहिलेले आहेत, आहे की नाही. पाहिलेत की नाही. हां बघा राईट साईडला एक चार्ट दिलेला आहे बघा. इन नेचर वॉटर ऑकर्स इन 3 स्टेट म्हणजे निसर्गामध्ये 3 प्रकारामध्ये पाणी आढळतं. वॉटर डज नॉट हॅव कलर म्हणजे त्याला कलर, रंग नाही. टेस्ट चव नाही. ऑर्डर वास नाही. मेनी सबस्टन्सेस रेडिली डिस्कवर इन वॉटर म्हणजे यामध्ये पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये बरेचसे पृथ्वीवरचे सबस्टन्स म्हणजे पदार्थ डिझॉल्व म्हणजे
विरघळतात. देअरफॉर वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणून पाण्याला काय म्हणतात माहीत आहे? वैश्विक विद्रावक. काय म्हणायचं? वैश्विक विद्रावक. बघा, पाणी हे तिन्ही अवस्थामध्ये आढळतं: स्थायू, वायू आणि द्रव. आणि पाणी हे जे, पाण्याला कलर नाही, चव नाही आणि वास नाही. त्याचबरोबर पृथ्वीवरचे बरेचसे पदार्थ त्यामध्ये विरघळत असल्यामुळे त्याला वैश्विक विद्रावक असं म्हणतात. पुन्हा दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्याच कॉलममध्ये काय दिलं आहे बघा: द ब्लड ऑफ ॲनिमल अँड द सॅप इन प्लांट्स कंटेन्स अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. म्हणजे प्राण्यांमधील रक्त आणि वनस्पतीमधील सॅप म्हणजे रसद्रव्य, यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण सर्वाधिक असतं. जवळजवळ 80-85% पाणीच असतं रक्तामध्ये आणि रसद्रव्यामध्ये. नो लिव्हिंग थिंग्स कॅन सर्वाईव्ह विदाउट वॉटर. म्हणजे कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत असणं शक्य नाही. आणि म्हणून तर पाण्याला काय म्हणतात रे? देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज अ लाईफ. मग तुम्हाला विचारतील पाण्याला व्हाय डिड वॉटर कॉल्ड लाईफ असं विचारतील तुम्हाला, तर तुम्ही काय सांगायचं? हा पॅरेग्राफ पूर्ण लिहायचा. ओके. म्हणून तर पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. ऑब्झर्व अँड डिस्कसमध्ये काय दिलं आहे बघा, इकडे एक आकृती दिलेली आहे की नाही? 3 वेगवेगळे कलर यामध्ये दिसत आहेत. एक हिरवा कलर आहे, एक रेड कलर आहे आणि एक कलर जो आहे तो निळा कलर आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटलेलं आहे. काय बघायचं आहे या कृतीमध्ये? 1.5मध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ. म्हणजे आपल्या या जमिनीवरती पाण्याचा जो साठा आहे तो, ते पाणी जे आहे ते पाणी किती प्रमाणात आहे, ओके, कसं विभागलेलं आहे. पहिला बघा, हा निळा जो भाग आहे तो सी अँड ओशन आहे. म्हणजे निळ्या भागात फक्त समुद्र आहे. नंतर रेड जो आहे ना तो ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर. बघा, ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. कळलं तुम्हाला? म्हणजे हे बर्फाच्या स्वरूपात आणि पाणी वेगवेगळ्या स्वरूपात जसं असतं तसं आहे. म्हणजे कसं माहिती आहे? बर्फ स्वरूप, भूगर्भातील आणि इतर पाणी मिळून तो रेड कलर आहे बा. आणि पिण्यायोग्य जे पाणी, वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, ते हिरव्या कलरनं दर्शवलेलं आहे. किती स्मॉल आहे बघा, आहे की नाही? म्हणजे किती कमी भाग आहे. आता हे जे समुद्राचं पाणी आहे ना, निळ्या कलरचं दिसतं, ते बाजूच्या चार्टमध्ये दाखवलेलं आहे बघा, ते आहे 97%. आणि दुसरा मोठा भाग त्याच्यापेक्षा 2.7% आहे रेड कलरमध्ये. त्या चौकटीत तुम्ही लिहिणार, ती चौकट एक मोकळी दिल्या बघा सी आणि ओशनच्या खाली, ते तुम्हाला भरायचे आहे. त्यामध्ये ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन द अदर फॉर्म्स, हे 2.7 झाले. आता हे टोटल किती झाले रे? 99.7. आणि फक्त 3%, 0.3%, 3 नाही, 0.3% पाणी फक्त पिण्यासाठी उपलब्ध आहे. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग, फ्रेश वॉटर 0.3%. ओके, टोटल 100%. कळलं का? पुढे एक पॅरेग्राफ दिलेला आहे बघा खाली. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन अर्थ बिकॉज सी वॉटर इज सॉल्टी. म्हणजे आपण पृथ्वीवर असणाऱ्या सर्व पाण्याचा वापर करू शकत नाही, कारण समुद्रातलं पाणी हे खारट पाणी आहे. म्हणजे त्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे. सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे. अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. म्हणजे फार कमी प्रमाण आहे पिण्याच्या पाण्याचं या पृथ्वीवरती. येट इट इज इनफ फॉर द लिव्हिंग थिंग. असं असलं तरी पृथ्वीवर जेवढे सजीव आहेत त्यांच्यासाठी ते पुरेसं आहे. आता फाइंड आउटमध्ये काय दिलं आहे बघा. इन व्हॉट वेज इज द वॉटर इन सीज अँड ओशन युजफुल इवन दो इट इज अ सॉल्टी. बघा, आता हे जरी सॉल्टी असलं ना, समुद्राचं पाणी जरी सॉल्टी असलं तरी आपण समुद्राचं पाणी सॉल्टी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा यूज करू शकतो, बरं का. म्हणजे सॉल्टी पाण्याचा यूजसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो. समुद्राचं पाणी खारं आहे याचा अर्थ ते टाकाऊ आहे आणि ते नको असं नाही. त्याच्यावरती सुद्धा अनेक लोकांचा उदरनिर्वाह चालू असतो, बरं का. हा उदरनिर्वाह चालू असल्यामुळं ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. 100% हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. म्हणजे जरी खारट असलं तर ते अगदीच टाकाऊ आहे असं नाही. त्याचे काही उपयोगसुद्धा आहेत. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो काही उपयोग.
म्हणजे सी वॉटर जे आहे ते खारं असलं तरी युजफुल कसं असतं ते सांगतो. देअर आर मेनी ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम इन मरीन वॉटर. म्हणजे मरीन वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी. वॉटर ऑफ द सीज अँड ओशन, त्याला म्हणायचं मरीन वॉटर. तर हे जे मरीन वॉटर असतं ते मरीन वॉटर, त्या मरीन वॉटरमध्ये अनेक ऑर्गॅनिझम म्हणजे अनेक स्पेशीज असतात. मासे असतात, क्रॅब्स असतात, प्राऊन्स असतात, आहे की नाही. आणि काय होतं त्याच्यावर आपण उदरनिर्वाह करत असतो. फिश असतात, क्रॅब आपण खात असतो, ते आपल्याला खाद्य मिळतं. म्हणजे हे खारं पाणी असलं तरी आपल्याला खाद्य पुरवतं की नाही. अजून बघा, बघा, फिशरी इज अन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन ऑफ कोस्टल पीपल विच इज एंटायरली डिपेंड्स अपॉन सी. बघा, त्याचा अर्थ असा आहे की समुद्रामध्ये मासेमारी करणारे काही लोक असतात, त्यांना आपण कोळी लोक म्हणतो बघा, आहे की नाही. हे हे उपजीविका करत असतात. त्यांचं ते उपजीविकेचं साधन असतं. म्हणजे काही माणसं त्यावरती जगत असतात. मग आपण खारं पाणी कामाचं नाही असं कसं म्हणायचं, आहे की नाही. नंतर तिसरा उपयोग, सॉल्ट, आयोडीन आपल्याला मिळतं की नाही. म्हणजे मीठ आपल्याला कुठून मिळतं, आयोडीन कुठून मिळतं, हे मिनरल म्हणजे याच्यामधूनच मिळतं ना. हे खनिजे जे आहेत ना, मिनरल्स, ती यामधूनच ऑप्टेन होत असतात सी वॉटरमधून. जर समुद्र नसता तर मीठ मिळालं असतं का. अत्यंत उपयुक्त मीठ आहे, आपण खातो की नाही रोज. पुढे अजून एखादा उपयोग सांगू का तुम्हाला. द व्हॅल्युएबल ज्वेल्स. ज्वेल्स म्हणजे कळतं की नाही, मोती वगैरे त्यातूनच मिळतात. शंख, शिंपले, मोती, कळतंय. नंतर पाचवा, ट्रान्सपोर्टेशन एक उपयोग आहे बघा. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स अँड कार्गो इज डन वाया सी रूट. कार्गो म्हणजे कळतं बोटी जे असतात ना, दळणवळण करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या मालबोटी समुद्रातूनच ये जा करत असतात. आणि या मालबोटी ज्या असतात त्या मालबोटी एक प्रकारे आपल्यासाठी उपयुक्त असतात. आणि तो प्रवास जो असतो ना समुद्रातून केलेला, तो सर्वात स्वस्त असतो. त्यामुळं समुद्राचं पाणीसुद्धा आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. ओके. फॉर विच, खाली बघा दुसरा, नंतर पुढचा पेज काढा, 5वं पेज असेल. फॉर विच पर्पज इज वॉटर बिईंग यूज्ड. वेगवेगळ्या कामासाठी पाणी वापरलं जातं. पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केला जातो असा प्रश्न विचारला आहे. कोणत्या कारणासाठी केला जातो, इथं काही चित्र दिलेले आहेत. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटलेलं आहे. म्हणजे शेतीसाठी केला जातो, समजलं. गाड्या धुण्यासाठी केला जातो, धोनी धुण्यासाठी केला जातो, घरात पिण्यासाठी केला जातो. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे उद्योगधंद्यासाठी केला जातो की नाही. वेगवेगळ्या कामासाठी धरणातून सोडलेलं पाणी वापरलं जातं. ओके. बघितलं, हे धरणातून सोडलेलं पाणी आहे. ते शेतीसाठीही जातं, धुण्यासाठीही जातं, जनावरं धुण्यासाठी जातं, गाड्या धुण्यासाठी जातं, नंतर घरासाठी, उद्योगधंद्यासाठी, वेगवेगळ्या कारणानं ते पाणी वापरलं जातं. डू अदर लिव्हिंग थिंग्स विथ वॉटर लाईक वी डू. म्हणजे तुम्ही जसं पाणी वापरता, मनुष्य प्राणी जसा पाणी वापरतो तसं इतर पशुपक्षी वापरतात का रे, असा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर आहे नाही. इतर पशुपक्षी अशा प्रकारचं पाण्याचा वापर करत नाही. ते फक्त पिण्यासाठी आणि आंघोळीसाठी करतील, त्याच्या व्यतिरिक्त काही करणार नाहीत. कळतंय का सर्वांना. हां, आता पुढे काय म्हटलं आहे बघा. वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. वी हॅव लर्न्ड दॅट वॉटर ऑन द अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. बघा, आपण मोठ्या प्रमाणावर, मनुष्य प्राणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करत असतो. पृथ्वीवर पाण्याचं नियमन जे असतं ना ते जलचक्राद्वारे होतं. हे आपण मागच्या इयत्तेत बी शिकलेलो आहोत, आहे की नाही. जलचक्राला बाष्परूपी इंधन पुरवण्याचं मोठं काम सागरातूनच होतं, माहीत आहे तुम्हाला. महासागर जे असतात ना त्याला बाष्प म्हणजे ढग तयार होण्यासाठी जे बाष्प लागतं. द वॉटर वेपर फ्रॉम्ड फ्रॉम ओशन इज द मेन सोर्स ऑफ वॉटर इन द वॉटर सायकल. म्हणजे हे जे जलचक्र आहे त्या जलचक्राला इंधन लागतं. जलचक्र चालू राहण्यासाठी इंधन लागतं. ते इंधन कसलं असतं, बाष्परूपी इंधन असतं. हे पुरवण्याचं मोठं काम महासागर आणि सागर करत असतात. त्यांच्या बाष्पातूनच ढग तयार होतात आणि पाऊस पडतो, माहिती आहे की नाही. आणि मग पाऊस पडल्यानंतर पाणी पुन्हा सायकलमध्ये येतं. इट गेट्स कन्वर्टेड इन टू रेन क्रिएटेड फ्रेश वॉटर सोर्स ऑन अर्थ. आणि अशा पद्धतीने पावसाच्या स्वरूपातील पाणी, शुद्ध पाण्याचे पाणवठे तयार होतात. ओके. पुढे काय म्हटलं आहे बघा. वी गेट वॉटर फ्रॉम नॅचरल सोर्सेस सच एज स्ट्रीम्स, रिव्हर्स, पॉन्ड्स, स्प्रिंग्स अँड लेक्स. म्हणजे पाणी मिळवण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवरे
हे जमिनीवरचे अनेक स्रोत आहेत, ते नैसर्गिक स्रोत म्हणून आपण त्यांचा वापर करत असतो. समजलं. अजून काय होतं बघा, मॅन अल्सो डिग्ज वेल. वेल म्हणजे विहीर, डिग म्हणजे खणणे. माणूस अजून विहिरी खंदत असतो. अँड बोअरवेल, त्याला कूपनलिका म्हणतात. टू लिफ्ट ग्राउंड वॉटर, आणि या जमिनीतलं भूगर्भामध्ये असणारं पाणी वरती काढलं जातं. अपार्ट फ्रॉम दिस, मेन हॅज अल्सो कन्स्ट्रक्टेड बांध बंद, बंद म्हणजे बांध, अँड डॅम्स ऑफ वेरियस साईज ऑफ रिव्हर. म्हणजे काय माहिती आहे, माणूस वेगवेगळ्या सोर्सचा तर वापर करतो. कूपनलिका, हातपंप असतात, विहिरी असतात, ओढे, नदी, छोटी तळी, हे नैसर्गिक सोर्स, कृत्रिम सोर्स तर वापरतो. त्याचबरोबर माणूस नद्यावर बंधारे टाकतो आणि लहान लहान धरणंही बांधतो. ओके, नक्की लक्षात राहील का. पुढे बघा, ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर, म्हणजे आपण असं अनिर्बंध पाण्याचा जर वापर करत गेलो तर काय होईल ते होईल रे. कशासाठी हा अनिर्बंध वापर होत असतो. ड्यू टू द अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर एन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग. इंडस्ट्रीसाठी म्हणजे उद्योगधंद्यासाठी, फार्मिंग म्हणजे शेतीसाठी, आणि पॉप्युलेशन म्हणजे वाढती लोकसंख्या. इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, अत्यंत वेगानं झपाट्यानं वाढत चाललेली ही लोकसंख्या, औद्योगिकरण आणि फार्मिंग यासाठी हे पाणी असं अनिर्बंध वापरलं तर काय होईल. इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय, पाण्याचा तुटवडा भासेल, आहे की नाही. वॉटर स्कॅरिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम, आणि आपल्या पुढे एक गंभीर स्वरूपाची समस्या उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण त्याच्यावर काही उपाययोजना केल्या पाहिजेत. त्या उपाययोजना इकडे दिलेल्या आहेत बघा. राईट साईडला पिवळ्या कलरचा एक बॉक्स आहे, चौकट आहे, त्यामध्ये दिलेले आहेत. ऑलवेज रिमेंबर, हे लक्षात ठेवा तुम्ही. मुलांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि घरच्यांनाही तसं सांगायचं. आपण जे शिकतो त्याचा वापर करायला सुरुवात करायची असते प्रत्यक्ष. नुसतं काय शिकून उपयोग म्हणायचं नसतं. उपयोग करणारा माणूस असला की साऱ्या गोष्टीचा उपयोग करता येतो. यूज वॉटर स्पेरिंगली. स्पेरिंगली म्हणजे काटकसरीनं पाण्याचा वापर करायचा. ब्लॉक वॉटर, लेट इट प्रेकोलेट, म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा. ब्लॉक वॉटर म्हणजे पाणी अडवायचं. लेट इट प्रेकोलेट म्हणजे ते खाली जमिनीमध्ये जिरवायचं. स्टोअर वॉटर वेअर युअर पॉसिबल, म्हणजे जिथं शक्य आहे तिथं पाणी साठवायचं. नंतर रेस्क्यू वॉटर वेअर युअर पॉसिबल, पाण्याचा थेंब ना थेंब महत्त्वाचा आहे. पाण्याचं शक्य तिथं पुनर्वापर करायचा, बरं का. नंतर अजून काय म्हटलं आहे, रिमेंबर स्टोअर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स, म्हणजे साठलेलं पाणी कधीही स्टेल्ट म्हणजे शिळं होणे, शिळं होत नसतं. ओके, पुढे बघा काही प्रश्न विचारलेले आहेत. कॅन यू टेल, सांगू शकता का तुम्ही. हां, तर सांगा. आता बघा, आता आपणाला शेवटचा मुद्दा शिकायचा आहे, जमीन. कोणता मुद्दा शिकायचा आहे, जमीन. आता जमीन शिकत असताना, जमीन हा मुद्दा शिकत असताना तुम्हाला पूर्वज्ञान जमिनीबद्दल काय काय आहे हे जरा चेक केलं पाहिजे की नाही. मग काय काय आहे पूर्वज्ञान हे चेक करण्यासाठी इथं 5 प्रश्न विचारलेत बघा. व्हॉट इज लँड मेड अप ऑफ, म्हणजे लँड कशापासून तयार झालेली आहे. आता याचं उत्तर कोण सांगेल मला सांगा. अत्यंत सोपं आहे बाबांनो. लँड इज, मीच सांगतो, ऐकताय नीट ना. हां, लिहून घ्यायचं असलं पेन्सिलनं लिहायचं, वही घेऊनच बसायचं म्हणून मी सांगितलेलं असतं. आणि थोडं थांबायचं, पॉज करायचं, लिहून घ्यायचं, पाठ करायचं, मग पुढे जायचं. मग बाळांनो कळत जाणार, नाहीतर असं कळत जात नसतं. व्हॉट इज लँड मेड अप ऑफ, लँड कशापासून तयार झालेली आहे. लँड इज मेड अप ऑफ सॉईल, रॉक्स अँड स्टोन. सॉईल म्हणजे माती, रॉक्स म्हणजे खडक, स्टोन म्हणजे दगड. दुसरा, व्हॉट डू यू सी ऑन लँड, म्हणजे तुम्ही लँडवरती काय पाहता, म्हणजे जमिनीवरती काय काय दिसतं रे तुम्हाला. कितीतरी गोष्टी सांगता येतील, आहे की नाही. माउंटेन्स, व्हॅलीज, रिव्हर, ओशन कॅन बी सीन ऑन द लँड. इन द अर्बन रिजन वी कॅन सी बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन्स, ब्रिजेस, रोड्स, etc, आहे की नाही. इन रुरल एरियाज वी कॅन सी फार्म्स अँड ऑर्किड्स. ऑर्किड्स म्हणजे बागा, बगीचे, समजतं. फार्म म्हणजे शेती. बघा, शहरी भागात आल्यावर बिल्डिंग्स, पूल, ब्रिज, रोड दिसतात.
रुरल भागात गेल्यानंतर शेती दिसते, झाडी दिसतात, वेगवेगळ्या शेती दिसते आहे की नाही, फळबागा म्हणतात त्यांना, माउंटेन दिसतात, व्हॅली दिसते, रिव्हर दिसते, ओशन दिसतं आहे की नाही, हे जमिनीवरचेच भाग आहेत. व्हॉट हॅज मेन क्रिएटेड ऑन लँड, म्हणजे माणसानं जमिनीवर काय काय तयार केले रे. मॅन हॅज क्रिएटेड डिफरंट टाईप्स ऑफ शेल्टर, शेल्टर म्हणजे निवाऱ्यासाठी अनेक वेगवेगळी घरं तयार केली आहेत. रोड्स, शेल्टर म्हणजे निवारे, रोड्स म्हणजे रस्ते. नंतर ट्रान्सपोर्टही आहे बघा, फॉर ट्रान्सपोर्टेशनसाठी रोड तयार करणं गरजेचं असतं. अँड ॲग्रिकल्चर फॉर्म्स ऑन द लँड, ॲग्रिकल्चर फॉर्म म्हणजे शेतीयोग्य शेती तयार केलेली आहे माणसानं. नंतर इफ अ डीप पीट इज डग इन अ ग्राउंड व्हॉट डू यू फाइंड देअर, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा खड्डा, पीट म्हणजे खड्डा, खोल खड्डा खणता तेव्हा तुम्हाला काय दिसून येतं, तिथं काय दिसतं. वी सी डिफरंट लेयर्स ऑफ सॉइल्स, म्हणजे सॉईल जे असते ना जमिनीच्या अनेक आपणाला काय दिसतात, हे वेगवेगळे पट्टे म्हणजे थर दिसतात. इफ अ डीप पीट इज डग इन द ग्राउंड वी सी डिफरंट लेयर्स ऑफ सॉईल, म्हणजे सॉईलच्या अनेक आपणाला लेयर्स दिसतील, म्हणजे थर दिसतात. तुम्ही खड्ड्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. इज लँड फ्लॅट एव्हरीवेअर, म्हणजे जिथं पाहावी तिथं जमीन सपाट आहे का रे, नाही, नो. लँड इज अनइवन, अनइवन म्हणजे चढ उतार आहे की नाही, म्हणजे सारखी नाही आहे, डिफरंट आहे. अनइवन म्हणजे डिफरंट म्हणा. ॲट सम प्लेस देअर आर माउंटेन अँड हिल्स, काही ठिकाणी माउंटेन्स आहेत, काही ठिकाणची टेकडे आहेत, हिल्स आहेत, डोंगर आहेत. while at some places there are valleys, काही ठिकाणी व्हॅलीज आहेत आहे की नाही. नंतर तिसरा बघा, शेवटचा प्रश्न बघा, 5वा. डज मॅन प्रोड्यूस सॉईल लँड, सांगा बघू. आर्टिफिशियली माणूस जमीन म्हणजे शेती तयार करू शकतो का. मॅन कॅन आर्टिफिशियली प्रोड्यूस लँड बाय रेक्लिमेशन. रेक्लिमेशन म्हणजे काय रे, म्हणजे सांगा बघू. जमिनीत खोल, म्हणजे तुम्ही जर बघितलं जमीन तयार, मानव जमीन तयार करू शकतो का, तर यस, म्हणजे माणूस जमीन तयार करू शकतो असा त्याचा अर्थ आहे. आता इथे एक रेक्लिमेशन असा शब्द आला आहे बघा. रेक्लिमेशन म्हणजे काय तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पाण्याचा वापर करत असताना किंवा जमीन मानव तयार करत असताना मानव समुद्रात खाजून जमिनीत भराव टाकतो आणि कृत्रिमरित्या जमीन निर्माण करत असतो, समजलं. म्हणजे रेक्लिमेशन, बाय रेक्लिमेशन म्हणजे खनन करून किंवा आर्टिफिशियली कृत्रिमरित्या, आणि प्रोड्यूस म्हणजे तयार करणे, समजलं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे ही जमीन तयार होत असते आणि माणूस तो तयार करत असतो. आता आपल्याला शेवटचा भाग पाहायचा आहे, तो जमीन. आता बघा, जमीन हा जो भाग आहे तो आपण नीट व्यवस्थित पाहिला पाहिजे. जमीन भाग जो आहे तो नीट व्यवस्थित पाहत असताना अत्यंत लक्ष द्यायचं. अत्यंत सोपे भाग आहेत, फक्त लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही लक्ष देत नाही, लक्ष नाही दिलं की मग काही उपयोग नाही त्याचा. ओके, तर लक्ष देणं फार गरजेचं आहे. जास्त काम करण्यापेक्षा ना, हे धडे आहेत ना, ते धडे सलग पाहण्यापेक्षा 2 भागात पाहायचं, 2 दिवस पाहायचं, 2 वेगवेगळे भाग करायचे धड्याचे, आणि 2 भाग आहेत, अर्धा अगोदर पाहायचा, नंतर दुसरा वेगळ्या दिवशी पाहायचं, आणि अभ्यास करत 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 पुढे जायचं. ओके, बघा आता लँड आपण पाहतोय. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स. लँड इज सीन इन द फॉर्म ऑफ स्टोन्स म्हणजे काय रे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की जमीन आपल्याला कशा कशाच्या स्वरूपात आढळते. स्टोन एक झालं, सॉईल, बिग रॉक्स, समजलं, दगड, माती आणि मोठमोठे खडक, या स्वरूपात आपल्याला जमीन आढळून येते. इट इज नॉट फ्लॅट एव्हरीवेअर, ती कुठेही सपाट म्हणजे सारखी नाही आहे, समजलं. अनइवन आहे म्हणजे डिफरंट आहे. इट इज हिली इन सम प्लेसेस अँड फ्लॅट ऑन अदर, काही ठिकाणी उंचवटे आहेत, काही ठिकाणी सरळ आहे, काही ठिकाणी दऱ्या आहेत. ऑल टेरेस्ट्रियल ॲनिमल्स इन्क्लुडिंग मॅन लिव्ज ऑन अ लँड, म्हणजे या सृष्टीमध्ये असणारे सर्व सजीव प्राणी जमिनीवरती राहतात. सम टेरेस्ट्रियल डिग बरोज इन द ग्राउंड फॉर शेल्टर, काही बीड करून राहतात जमिनीमध्ये. बोरोज म्हणजे
बीळ करणे. डिग बरोज म्हणजे बीळ खणणे. उंदीर असतो, ससा असतो, ही बिळं करून राहतात. धिस मीन्स दॅट दे यूज लँड फॉर फुलफिलिंग देअर नीड. अशा पद्धतीनं सर्व सजीव जमिनीचा वापर आपल्या समाधानासाठी किंवा आपणाला आवश्यक असणाऱ्या आपल्या गरजा भागवण्यासाठी करून घेतो. वी ऑल्सो यूज लँड फॉर फार्मिंग अँड फॉर बिल्डिंग्स हाऊसेस. म्हणजे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो आणि घरं बांधण्यासाठी, रोड तयार करण्यासाठी सुद्धा केला जातो. वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. म्हणजे प्लांट्स वाढवण्यासाठी बघा, वी मेक यूज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इन द फॉरेस्ट दॅट ग्रो ऑन लँड. आपण जंगलात आढळणारे प्राणी आणि वनस्पती यांचा वापरसुद्धा करत असतो. समजलं. द मिनरल्स म्हणजे खनिजे, क्रूड ऑइल्स अँड नॅचरल गॅस ऑब्टेन्ड फ्रॉम द अर्थ लँड. बऱ्याच वेळेला आपल्याला हेही दिसतं की जमिनीतून मिळणारी खनिजे, मिनरल्स म्हणजे खनिजे, खनिज तेल, भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ काय रे? जमीन हे एक महत्त्वाचं संशोधन आहे. कळते की नाही? इट मीन्स दॅट लँड इज अन इम्पॉर्टंट रिसोर्सेस. लेट अस सी एक्झॅक्टली व्हॉट लँड इज मेड अप ऑफ. आता आपण एक्झॅक्टली नक्की जमीन कशी बनलेली आहे, कशापासून बनलेली आहे याचा अभ्यास करणार आहोत. लक्षात येते का सर्वांच्या? बाळांनो, का पेंग यायला लागला, झोप यायला लागली का? नाही. चला पुढे. आता शेवटचा भाग आहे तो आपण पाहूया. ओके, पुढचं पेज, 6वं पेज काढलं का सर्वांनी? पट पुढे चलायचं. बघा, लेट्स ट्राय धिस. एक प्रयोग दिलेला आहे तुम्हाला, तो प्रयोग करायचा आहे की नाही? काय काय तयार करायला सांगितलं आहे बघा. इकडे 1 नंबर दिलेला आहे. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल, अ बंडल ऑफ सॉईल, सम स्टोन, स्टँड, सम ड्राय लेवल अँड वॉटर. प्लास्टिकचा पारदर्शक बाटली, नंतर मुठभर माती, थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी. एवढे पदार्थ, एवढे घटक तुम्हाला घेतले पाहिजेत, तुमच्याकडे पाहिजेत. पुढे दुसरं बघा, ही कृती आहे. कट ऑफ द अप्पर टेपरिंग पार्ट ऑफ बॉटल. म्हणजे बॉटल वरचा भाग बॉटलचा काढून टाकायचा. पुट द रेस्ट ऑफ द मटेरियल इन द लोअर पार्ट ऑफ द अँड ऑड वॉटर. मग काय करायचं? बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग कापायचा, खालच्या भागात असलेले साहित्य आणि नंतर त्यात पाणी टाकायचं. मग काय करायचं? कृतीचा तिसरा भाग बघा. स्टर द मिक्सर थरली अँड पुट इट असाइड. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्यायचं आणि त्याचं दुसऱ्या दिवशी निरीक्षण करायचं. ओके, नंतर काय करायचं आहे बघा, चौथं. हाऊ डज द मिक्सर इन द बॉटल लुक लाईक. म्हणजे बाटलीतील मिश्रण कसं दिसतं त्याचं निरीक्षण करा. काय दिसेल रे? डू यू सी द लेयर्स इन इट. म्हणजे त्यात अनेक थर आढळून येतात का बघा. हां, तर त्या बाटलीमध्ये बघितल्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे, आकृती 1.7 मध्ये दाखवल्याप्रमाणे असे थर दिसतात. नंतर शेवटी काय म्हटलं आहे? व्हॉट इज सीन इन द डिफरंट लेयर्स फ्रॉम टॉप टू बॉटम. वरपासून खालपर्यंत या थरांचं काय काय दिसतंय बघा. आकृती बघा पुन्हा एकदा. बिग स्टोन्स म्हणजे मोठे दगड, नंतर स्मॉल स्टोन्स म्हणजे वाळू म्हणायचं, बारीक बारीक दगड, त्याच्यावर सँड दिले ती वाळू आहे. नंतर सॉईल म्हणजे जमीन, माती म्हणायचं, आणि ड्राय लिव्ज म्हणजे पालापाचोळा म्हणायचं. ओके, असे वेगवेगळे थर तुम्हाला त्या बाटलीमध्ये जमा झालेले दिसतील. लेयर्स ऑफ द मिक्सर इन द बॉटल. बघितले का तुम्ही? आता या इकडे पॅरेग्राफ काय सांगतोय बघा. द लँड ऑन द अर्थ ऑल्सो लुक लाईक धिस. अशाच पद्धतीनं ही जमीनसुद्धा वेगवेगळ्या थराच्या स्वरूपात आपल्याला आढळून येते. इफ द पाईपलाईन इज बिईंग laid in your neighborhood, observe carefully the pits dug for this purpose. You will see some layers under the land surface as shown in the accompanying figures. म्हणजे तुमच्या अवतीभोवती कुठे शेजारी पाजारी पाईपलाईन काढण्याचं काम चालू असेल, त्यासाठी एखादा खड्डा काढला असेल तर तो खड्डा निरीक्षण करून पहा. त्यामध्ये वेगवेगळे थर तुम्हाला पाहायला मिळतील. इकडे आकृतीमध्ये सुद्धा ते थर दिलेले आहेत. 1.8 फिगर नंबर 1.8 लेयर्स ऑफ लँड. पहिला आहे बेड रॉक. बेड रॉक म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला? काय म्हणायचं मराठीत त्याला? मूळ खडक म्हणायचं. बेड म्हणजे मूळ खडक, रॉक म्हणजे खडक. म्हणजे पहिला जो खालची लेयर आहे सर्वात खालची ती बेड रॉक.
दुसरे आहे सॉईल अँड स्मॉल रॉक्स, लेयर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक्स, म्हणजे मातीचा थर आणि लहान खडक. नंतर आहे इमेंचर सॉईल, म्हणजे अपरिपक्व, इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व, इमॅच्युअर सॉईल. नंतर आहे ह्युमस, म्हणजे त्याला मृदा असं म्हणतात आणि ह्युमस सॉईल म्हणतात त्याला. सॉईल म्हणजे मृदा आणि ह्युमस या शब्दाचा अर्थ आहे कुथित मृदा. ह्युमस म्हणजे वर एक थर असतो कुथित मृदेचा, ज्यामध्ये पौष्टिकता जास्त असते, समजलं, म्हणून पिकं त्या लेअरमध्ये जास्त येतात. असे हे वेगवेगळे लेयर दिलेले आहेत बघा. आता दुसऱ्या पॅरेग्राफकडे या. आकृती पाहिलेली आहे आपण. इफ द लँड हॅज मॅच्युअर सॉईल, द टॉपमोस्ट लेयर इज फॉर्म्ड ऑन द डिकम्पोजिशन ऑफ द रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. म्हणजे काय माहीत आहे बघा, परिपक्व जी मृदा असते, परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत अवशेषाच्या कुजण्यातून निर्माण होतो. याला काय म्हणतात माहीत आहे? धिस लेयर इज कॉल्ड ह्युमस. यालाच कुथित मृदा असं म्हणतात. ह्युमस किंवा मराठीत त्याला कुथित मृदा असं म्हणतात शास्त्रामध्ये. बघा पुढे बघा. इट इज युजली फाउंड इन डेन्स फॉरेस्ट. हे तुम्हाला घनदाट जंगलं आहेत ना, त्या जंगलामध्ये अशा पद्धतीची मृदा किंवा अशा पद्धतीचे थर जास्त दिसून येतात. द लँड बिलो धिस इज फुल ऑफ सँड सॉईल, स्मॉल स्टोन्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स. त्याच्यानंतर बघा, हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतोच. त्याच्या खाली जर तुम्ही गेलात खंदात तर जमीन, वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटकांनी युक्त असते. त्यात कृमी कीटक हे असतात बरं का, हे लक्षात ठेवायचं. सॉईल अँड पीसेस ऑफ बेड रॉक आर फाउंड बिलो धिस लेयर इज लँड. म्हणजे त्याखालील जमिनीत माती आणि मूळ खडकाचे काही तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. कशी असते? इमॅच्युअर. धिस सॉईल इज इमॅच्युअर. इमॅच्युअर म्हणजे अपरिपक्व. फर्दर बिलो धिस लेयर द proportion of soil decreases and that of rock increases. मग तिथून खाली त्यापुढे आणखी खाली 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 आपण गेलो, म्हणजे जसं खाली जाऊ तसं मातीचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि खडकाचं प्रमाण म्हणजे दगडांचं प्रमाण जास्त वाढायला लागतं. म्हणजे जमिनीत जसं खोलवर जातो आपण तसं तसं मातीचं प्रमाण कमी होत जाऊन दगडाचं प्रमाण वाढतं. हे मूळ खडकच असतात बरं का, हे मूळ खडक असतात. दगडाचं प्रमाण म्हणजे मूळ खडक. द मेन मिनरल्स इन द सॉईल आर डिव्हायडेड फ्रॉम दिज रॉक्स. आणि हे मूळ खडक असतात ना, मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिजे जे असतात ती खनिजं या खडकामधून येतात. म्हणून बघा, दॅट इज वाय सॉईल इन डिफरंट रिजन इन डिफरंट द कलर अँड टेक्स्चर ऑफ सॉईल आर बोथ डिटरमाइंड बाय द बेड रॉक. म्हणजे मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिजे जे असतात ना, ते या खडकामधून येतात. म्हणून प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते बघा. कोकणात माती वेगळी आहे, घाट माथ्यावर माती वेगळी आहे, कळते ना तुम्हाला. मराठवाड्यातली माती वेगळी आहे, तिचा रंग, तिचा पोत, दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरत असतात. मूळ खडक कसा आहे त्यावरून या मातीचा कलर ठरत असतो. ओके. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा. द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन, म्हणजे माती तयार होण्याची प्रक्रिया. माती तयार कशी होते. ओके. सर्वजण लक्ष देत आहे का? व्यवस्थित लक्ष द्यायचं. धडा थोडासा मोठा आहे पण त्याला काही विलाज नाही. आपल्याला अभ्यासाला म्हटल्यानंतर आपण नीट लक्ष देऊन ऐकायचा. ओके. बघा, द प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन. द सॉईल ऑन द लँड इज फॉर्मड बाय अ नॅचरल प्रोसेस. द अबायोटिक कंपोनंट्स ऑफ सॉईल आर सप्लाइड थ्रू द वेअर विथेरिंग ऑफ द ब्लॅक रोड बेड रॉक. जमिनीवर मृदा जी असते ना, ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असते. मूळ खडकाच्या अपक्षयातून. अपक्षय हा लक्षात ठेवायचा शब्द, समजलं. हा शब्द आहे ना, सप्लाइड थ्रू द विथेरिंग, म्हणजे विथेरिंग ऑफ द बेड रॉक म्हणजे अपक्षय होत असतो. अपक्षय म्हणजे त्याची झीज होते म्हणा सोप्या भाषेत. या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा
पुरवठा होत असतो. आता हे अपक्षय कशामुळे होतं बघा. ड्यू टू हीट म्हणजे काय रे, उष्णता, कोल्ड थंडी, अँड वॉटर पाणी, ऑफ द सन, विंड अँड रेन रिस्पेक्टिवली. म्हणजे उष्णता कुठून मिळते, सूर्यापासून, थंडी वाऱ्यापासून, आणि रेन वॉटर कुठून मिळतं, पावसापासून. हे घटक जे असतात ते अपक्षयास कारणीभूत असतात. द बेडरॉक ब्रेक्स डाऊन इन टू पीसेस. स्टोन्स, सँड्स अँड सॉईल आर फॉर्मड फ्रॉम दिस स्पीसेस. बघा, हा जो बेडरॉक असतो म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला, म्हणजे थंडी पाने मूळ खडकाचे तुकडे करतात, वारा थंडी पाणी, आणि त्यापासून खडे वाळू माती तयार होते. या घटकामध्ये सूक्ष्मजीव असतात बरं का. कृमी कीटकसुद्धा आढळतात खालच्या स्तरामध्ये. मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स आर फाउंड अमंग देम. या खडकामध्ये म्हणजे शेवटचा जो स्तर असतो मातीचा, जमिनीचा, त्यामध्ये वॉर्म्स आढळतात, मायक्रोब्स आढळतात आणि इन्सेक्ट आढळतात. समजतंय का. पुढे रोडेंट्स लाईक माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड देअर. म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे ह्या उंदीर, नंतर रॅट्स म्हणजे उंदीर, नंतर घुशी, रोडेंट्स म्हणजे काय रे, घुशी, माईस म्हणजे उंदीर, माईस अँड रॅट्स आर ऑल्सो फाउंड देअर. म्हणजे ते सुद्धा तिथं तुम्हाला आढळतात. आणखी काय होतं बघा. द रूट्स ऑफ दीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प्स विथ एअरिंग ऑफ रॉक्स. म्हणजे जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयाला कारणीभूत असतात. माहीत आहे तुम्हाला, दगडावर एखादं जर झाड वाढलं तर तो दगडसुद्धा फुटतो. मुळामध्ये तेवढी ताकद असते. दगडात सुद्धा मुळं घुसू शकतात, माहीत आहे, भिंतीत घुसतात, भिंतीला तडे जातात, माहीत आहे ना तुम्हाला. द पर्पज ऑफ सॉईल फॉर्मेशन इज स्लो अँड कंटिन्युअस. म्हणजे प्रोसेस, पर्पज नाही, प्रोसेस, मंद गतीनं मृदा निर्मितीची प्रक्रिया ना ती अत्यंत मंद गतीनं सुरू होते आणि मंद गतीनंच हळूहळू पुढे जाते. पुढे काय म्हटलंय बघा. इट टेक्स अबाउट 1000 year फॉर 2.5 centimeter थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉईल ऑफ फॉर्म. म्हणजे काय माहिती आहे, मृदा निर्माण ही मंद गतीनं होत असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे जातात. म्हणजे ती काही साधी प्रक्रिया नसते. माती तयार केली, माती तयार झाली म्हणायला साधं असतं, आहे की नाही, पण ती फार स्लो प्रोसेस असते. फार दिवस लागतात ही प्रोसेस घडण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण मातीचं फॉर्मेशन पाहिलं. सॉईल कॅन गेट डिस्ट्रॉईड इन अ शॉर्ट पिरियड ड्यू टू फ्लड्स. म्हणजे पूर परिस्थिती येते, वादळी वारं येतात, मानवाच्या खाणकाम असतं, आहे की नाही, या वेगवेगळ्या कृती असतात. Soil can get destroyed in a short period due to floods, storms, human activities such as mining. That is why it is necessary to conserve soil and to prevent erosion of land. Erosion लक्षात ठेवायची. इरोशन म्हणजे काय रे, इरोशन म्हणजे धूप, जमिनीची धूप होत असते ती थांबवणं गरजेचं आहे. म्हणजे काय माहीत आहे, पूरस्थिती, वादळं वारं, मानवाचं खाणकाम या कृतीमुळे मृदा अल्पावधीत नष्ट होत असते. आणि नष्ट होऊ लागलेली ही जी मृदा आहे ना, ती आपल्याला टिकवली पाहिजे, संधारण केलं पाहिजे तिचं. जमिनीची धूप थांबवणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोत्तम उपाय काय आहे बघा. दीज बेस्ट रेमेडी ऑफ धीस टू इन्क्रीज. द बेस्ट रेमेडी म्हणजे सर्वोत्तम उपाय. त्यावरचा सर्वोत्तम उपाय हा आहे टू इन्क्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड. इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इफ ग्रासेस, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. त्यावर उपाय एकच आहे, सर्वोत्तम उपाय आहे, जमिनीवर वनस्पतीचं आच्छादन वाढवणे. म्हणजे झाडं लावा देश वाचवा असं म्हणतो की नाही आपण. गवत, झाडं, झुडपं ही जर जमिनीवर वाढली तर जमिनीची धूप फार कमी होते. पुढे ट्राय धिसमध्ये काय दिलेलं आहे बघा. ऑब्टेन स्पेसिमन्स ऑफ सॉईल from various spaces in your surroundings such as your own yard, a garden, hill, river bank, field, and rocky ground. Note the differences
इन द स्पेसिमन विथ रिस्पेक्ट टू कलर, फील, टेक्स्चर अँड द साईज ऑफ द पार्टिकल्स. बघा, तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर जसं अंगण, बाग, डोंगर, नदीकाठ, शेती, खडकाळ प्रदेश, जमीन या ठिकाणी जाऊन मातीचे नवीन नमुने मिळवायचे आणि त्यामध्ये फरक सांगायचा. रंगाच्या बाबतीत काय फरक दिसेल, स्पर्श करून पाहायचं, स्पर्शामधला काय फरक आहे, कणाच्या आकारामध्ये काय फरक आहे, या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करायचं आणि तो फरक नोंदवायचा. डू यू नोमध्ये काय दिले तुम्हाला माहीत आहे का? बघा, ह्युमस इज द लेयर. ह्युमन नाही, ह्युमस इज द लेयर. त्याला कुथित मृदा असं म्हणतात. ह्युमस इज द लेयर फॉर्मड ऑन सॉईल ड्यू टू द डिकम्पोजिशन ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल बाय मायक्रोब्स. ह्युमस सप्लायज न्यूट्रिएंट्स टू द सॉईल. ह्युमस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर aerating the soil and for holding water in the soil. The proportion of humus in the upper layer of good fertile soil is about 30% to 50%. बघा, मृत वनस्पती आणि प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होतं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि हे विघटन म्हणजेच कुजून मृदेवर तो थर जमा होत असतो. आता हा जो थर जमा होत असतो ना, तो जमा होणारा जो थर आहे त्याला कृतीत मृदा असं, ह्युमस असं म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचं काम करते आणि या मृदेत हवा खेळती ठेवणं, त्याचबरोबर मातीमध्ये पाणी धरून ठेवणं ही कामगिरी देखील, या कामीसुद्धा ही कुथित मृदा अत्यंत महत्त्वाची समजली जाते. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण जवळजवळ 33 ते 50% असतं. कुथित मृदा म्हणजे पिकाऊ असते ना, सुपीक म्हणायचं त्याला, सुपीक मृदा असते. यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काय दिलं आहे बघा, जरा डोके चालवा. काय म्हटलं आहे? व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट ऑफ सॉईल, क्लासिफाय देम ॲज बायोटिक अँड अबायोटिक. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे मृदेमध्ये, म्हणजे मातीमध्ये विविध घटक कोणते, त्याचे जैविक आणि अजैविक असं वर्गीकरण करायला सांगितलं आहे. सांगाल का तुम्ही मातीमध्ये कोणकोणते घटक आहेत? मातीमध्ये जमीन आहे, मृदेमध्ये खडक आहे, अजून काय काय आहे रे? अनेक घटक आहेत बघा. कोणकोणते घटक आहेत रे? तर हे घटक तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि ते घटक कशामध्ये दोन विभागामध्ये त्याचं विभाजन करायचं आहे. वेगवेगळे घटक आहेत आणि ते घटक 2 गटामध्ये विभाजित करायचे आहेत आपणाला, बायोटिक आणि अबायोटिकमध्ये. आता तुम्हाला अगोदर सांगता येत आहेत का बघा. म्हणजे हे जे घटक आहेत, म्हणजे मृदेमध्ये कोणकोणते घटक असतात. मृदेमध्ये जैविक घटक असतात आणि अजैविक घटक असतात. जैविक म्हणजे बायोटिक आणि अजैविक म्हणजे अबायोटिक. समजलं? आता कोणकोणते घटक असतात बघा. पार्टिकल्स असतात. सॉईल म्हणजे माती असते, सँड, रॉक्स, स्टोन्स, हे अबायोटिक घटक झाले. आणि बायोटिक घटकमध्ये काय काय येणार माहीत आहे? मायक्रोब्स येणार म्हणजे सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया येणार, विषाणू, युनिसेल्युलर प्रोटोझोआन्स आदी जीव येणार, फंगी म्हणजे कवक, अल्गी येणार, नंतर स्मॉल इन्सेक्ट येणार, अँट्स येणार, टर्माइट येणार, वर्म्स येणार. समजलं? म्हणजे मुंग्या, वाळवी, वेगवेगळे अल्गी, वेगवेगळे फंगीज, हे सारं तुम्हाला त्या जमिनीमध्ये जैविक घटकामध्ये येताना दिसेल. ओके, असा हा प्रश्न आहे. पुढे काय म्हटलं आहे बघा. तो पिवळ्या कलरचा जो कॉलम आहे तो पाहूया. फॉरेस्ट ऑन लँड गॉट बरीड अंडरग्राउंड ड्यू टू द ग्रेट upheavals that took place on the earth many ages ago. After that, the process of formation of fossil fuels from the remains of living things took places underground. We get fuel like petrol, diesel, kerosene, paraffins and other useful materials like tar म्हणजे डांबर, and wax from the fossil fuel called crude oil. म्हणजे काय माहीत आहे? एकेकाळी पृथ्वीवर घडलेली उलथापालथ जी आहे, अंडरग्राउंड ड्यूज, काय म्हटले बघा. फॉरेस्ट ऑफ लँड गॉट बरीड म्हणजे जमिनीमध्ये, फॉरेस्ट ऑन लँड म्हणजे वनस्पती आणि प्राणी हे जमिनीमध्ये गाडले. कशामुळे रे? ड्यू टू द ग्रेट
अपहेवल्स म्हणजे उलतापालती दॅट टूक प्लेस ऑन द अर्थ मेनी एजेस ॲगो. या उलतापालती भूगर्भामध्ये फार पूर्वी घडून आलेल्या आहेत आणि त्यामुळं जंगलं जमिनीमध्ये भूगर्भामध्ये गाडली गेलेली आहेत. त्यानंतर काय झालं, सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधनं बनलेले आहेत. कळते ना. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल. फॉसिल म्हणजे जीवाश्म, जीवापासून बनलेले इंधन. फ्युएल म्हणजे इंधन. फ्रॉम द रिमेन्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स टूक प्लेस अंडरग्राउंड. ते जे अवशेष होते जमिनीत गाडले गेलेले त्याच्यापासून हे इंधनं तयार झाली. ओके. वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल. आपण जमिनीतून पेट्रोल, क्रूड ऑइल तयार करतो, त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन ही ऑइल आपल्याला मिळतात. ते युजफुल असतात. आणि त्याचबरोबर टार म्हणजे डांबर आणि वॅक्ससुद्धा आपल्याला ह्या फॉसिल इंधनापासूनच मिळतं. ओके. उपयुक्त पदार्थ असे अनेक मिळत असतात. पुढे बघा, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डज मॅन. हाऊएव्हर द portion of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. Look at the following table. बघा, याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर जमीन, पाणी आणि हवा याचा वापर सजीवासाठी होत असतो. बरोबर. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करत असतो. हवेचा करतो, पाण्याचा करतो आणि जमिनीचाही करतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे. बरं का. पुढे एक तक्ता दिलेला आहे बघा. उपलब्ध जमीन 29% आहे. पिण्यासाठी उपलब्ध पाणी फक्त 0.3% आहे. ऑक्सिजन 21% आहे. समजलं. आता हे जे कोष्टक आहे, हा जो टेबल आहे पाहिला तर आपल्याला काय दिसेल, इवन इन दिस स्मॉल प्रपोर्शन द रिसोर्सेस शोन इन द अबो टेबल आर सफिशियंट फॉर द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे या कोष्टकामध्ये किंवा या तक्त्यामध्ये जर आपण पाहिला, निरीक्षण करून आणि विचार केला तर ही संसाधनं अल्प प्रमाणात दिसतात. अल्प प्रमाणात जरी असली तरी ती सजीवासाठी पुरेशी आहेत. समजलं. फक्त काय व्हायला पाहिजे रे, माणूस फार त्याचा विचित्र पद्धतीनं उपयोग करतोय तो थांबला पाहिजे. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी. ही गरजेची गोष्ट आहे फॉर मॅन, माणसासाठी, टू कंट्रोल दिस ग्रीड. ग्रीड म्हणजे काय रे, ग्रीड म्हणजे तसा हावरटपणा, हव्यास म्हणा. माणूस हव्यासापोटी त्याचा वापर फारच कसा करतोय, गरजेच्या बाहेर जाऊन करतोय. इन अदर वर्ड्स ही मस्ट यूज दीज रिसोर्सेस ज्युडिशियसली. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ही जी संसाधनं आहेत ती संसाधनं त्यानं त्याचा वापर जो आहे तारतम्यानं केला तर ती संसाधनं आपणाला भविष्यकाळातसुद्धा चांगल्या पद्धतीनं वापरात आणू येऊ शकतात. विथ द अवेअरनेस. आणि अवेअरनेस म्हणजे जनजागृती. दॅट दे आर मेंट फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग्स अँड नॉट जस्ट फॉर मॅनकाइंड. बघा, संसाधनाचा त्यानं तारतम्यानं मानवानं वापर केला पाहिजे. तो हव्यासापोटी जमीन, हवा, पाणी यांचा नको तितका वापर करायला लागला. स्वतःबरोबर इतर सर्व सजीवासाठी देखील ही संसाधनं आहेत याचं भान मानवानं ठेवायला पाहिजे. तो असा विचार करतो किंवा समजतो की हे सारं आपल्यासाठीच निर्माण केलेलं आहे. झाडं तोडतो किंवा अजून काय सांगायचं आहे की नाही, पाण्याचा कसाही वापर होतो, हवा अशुद्ध करतो, आहे की नाही. आता पुढे एक हिरव्या कलरमध्ये एक चार्ट दिलेला आहे. इन्स्टिट्यूट ॲट व्हाईट वर्क म्हटलेलं आहे. म्हणजे या साऱ्यावरती काम करणाऱ्या काही इन्स्टिट्यूट, इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट IMD, समजलं, मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंट आहे. वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1875. म्हणजे भारतीय उपखंडामध्ये हवामानाचा अभ्यास करण्यासाठी एक भारतीय हवामान शास्त्रज्ञ किंवा शास्त्र ही संस्था स्थापन करण्यात आली. किती साली? 1875. फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे काय रे, भारतीय उपखंड. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट टू ऑब्झर्व द वेदर अँड मेक वेदर फोरकास्ट. हवामानाचा अंदाज सांगणे, हवामानाचं निरीक्षण करणे आणि अंदाज वर्तवणे हे काम ही संस्था करत असते. त्याचबरोबर धिस इन्स्टिट्यूट ऑल्सो कंडक्ट्स रिसर्च रिलेटेड टू चेंजेस इन वेदर, मेक्स फोरकास्ट अबाउट रेन अँड स्टडीज द डेव्हलपमेंट रिलेटेड टू ग्लोबल वॉर्मिंग. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचा अंदाज,
जागतिक तापमान वाढीबरोबर हे सारं कोण करत असतं? ही संस्था संशोधन करत असते. अशा पद्धतीनं हा लेसन जवळजवळ आपण पूर्ण केलेला आहे. आता बघा, शेवटी लेसन पूर्ण झाल्यानंतर एक महत्त्वाचं सदर दिलेलं असतं. काय सदर आहे रे हे? आपण काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न्ड. पहिलं बघा, द इलेमेंट अवेलेबल in nature which fulfill the basic needs of living things are called natural resources. म्हणजे सजीवाच्या मूलभूत गरजा भागवणे आणि भागवणारे आणि निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधन होय. संसाधनाची व्याख्या दिलेली आहे. एअर, वॉटर अँड लँड आर द इम्पॉर्टंट नॅशनल रिसोर्सेस. म्हणजे हवा, पाणी आणि जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधनं आहेत. नंतर तिसरं, सॉईल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स. म्हणजे जमिनीमध्ये बायोटिक आणि अबायोटिक असे दोन्ही प्रकारचे घटक असतात. देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर सच ॲज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इनर्ट गॅसेस, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल हे हवेचे घटक आहेत. नंतर द ओझोन लेअर इज प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. ओझोन लेअर जी आहे ती पृथ्वी तलावरती असणारे एक संरक्षण कवच आहे. नॅचरल रिसोर्सेस शुड बी युज्ड केअरफुली अँड काय स्पॅरिंगली. म्हणजे हे जे नैसर्गिक संसाधनं आहेत ही नैसर्गिक संसाधनं काळजीपूर्वक काटकसरीनं वापरली गेली पाहिजेत. ओके, अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. आता तुम्ही जर त्याचा स्वाध्याय पाहिला तर स्वाध्याय अत्यंत सोपा आहे. नेम द फॉलोइंग आहे, ट्रू ऑर फॉल्स आहे, छोटे छोटे प्रश्न आहेत. फिल इन द ब्लँक्स आहेत. वाय इट इज सेड दॅट असं दिलेलं आहे. व्हॉट विल हॅपन्स इफ, काय घडेल. मॅच द फॉलोइंग. सोपे आणि छोटे प्रश्न आहेत. ते तुम्ही काय करायचे सोडवायचे आणि ते पाठ करायचे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे.